पाऊस आणि गट्टू चिंकीची छत्री. पाऊस तर सर्वच लहान मुलांना आवडतो, बरोबर ना? गट्टू चिंकी सुद्धा खूप आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. उन्हाळा संपत आला होता आणि त्यासोबत उन्हाळ्याच्या सुट्या देखील. धो धो पडणाऱ्या पावसात शाळेत जाण्याची काही वेगळीच मजा असते. गट्टू चिंकी सुद्धा याचीच वाट पाहत होते. एके दिवशी दोघही बाल्कनीत उभं राहून पावसाची वाट बघत होते. काय आहे हे? जून महिना संपायला आला आहे, तरीही अजून पाऊस सुरू नाही झाला. काळजी करू नकोस. काल मी बातम्यामध्ये बघितले होते की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाटत तर नाही आज पाऊस पडेल. आकाशात एक सुद्धा ढग नाही. कुठून पडेल पाऊस? अचानक वातावरण बदलू लागलं. सूर्य दिसेनासा झाला आणि आकाशात काळे ढग दाटून आले. थंडगार वारा जोराने वाहू लागला. विजा चमकू लागल्या आणि पाहता पाहता जोराचा पाऊस सुरू झाला. मी बोलली होती ना, हा बघ पाऊस पडू लागला आहे. खरंच अचानक जादू झाला आहे वाटत. हो ना? चल पावसात नाचूया, गाऊया आणि पावसाचे स्वागत करूया. मग काय विचारता, गट्टू चिंकी धावत धावत घराबाहेर पडले. गट्टू चिंकी, अरे आजारी पडाल. पण ते कुठे ऐकणार होते. ते दोघं तर सोसायटीच्या इतर मुलांसोबत सोसायटीच्या आवारात पावसात नाचत होते, गात होते आणि एकमेकांवर पाणी उडवून पावसाचा आनंद घेत होते. पाऊस सुरू झाला आणि शाळा देखील सुरू झाल्या. गट्टू चिंकी छत्र्या घेऊन शाळेत गेले. गट्टू चिंकीसाठी त्यांच्या मम्मी पप्पांनी छोट्या छोट्या रंगीबेरंगी छत्र्या आणल्या होत्या. दोघही त्या छत्र्या मिरवत मिरवत शाळेत आले. मिश्रा सर जेव्हा वर्गात आले तेव्हा त्यांना एकही विद्यार्थी दिसत नव्हता, फक्त छत्र्याच दिसत होत्या. अरे सगळी मुलं गेली कुठं? हे ऐकल्यावर सगळ्या मुलांनी आपापल्या छत्र्या वर उचलल्या आणि सरांना आपापले चेहरे दाखवले. आम्ही इथेच आहोत सर. हे ऐकून मिश्रा सर हसू लागले. अरे मुलांनो, मला तर वाटलं आज फक्त छत्र्याच आल्या आहेत शाळेत शिकायला. पण मला सांगा, तुम्ही सर्वांनी वर्गात छत्र्या का उघडून ठेवल्या आहेत बरं? सर पाऊस पडतो आहे ना, तर भिजू नये म्हणून उघडल्या. अरे मग छत्रीची काय गरज आहे? वर्गाचं छत आहे ना. सर पावसाळ्यामध्ये छत खराब झाली तर छत्रीच उपयोगी पडेल. चिंकीचं उत्तर ऐकून मिश्रा सरांना हसू आलं. अच्छा, तर या छतापेक्षा तुझी छत्री मजबूत आहे तर ठीक आहे. आज तुमच्या सोबत मी तुमच्या छत्र्यांना सुद्धा शिकवीन. चला मुलांनो आणि छत्र्यांनो, आपापली पुस्तकं काढा. थोडासा पाऊस असेल तर गट्टू चिंकी आपल्या छत्र्या घेऊन शाळेत जात आणि शाळेतून घरी परत जात. असेच काही दिवस गेले आणि अचानक पाऊस थांबला. कडक ऊन पडू लागलं. गट्टू चिंकी उदास झाले. पण तरीही पाऊस पडेल या अपेक्षेने गट्टू चिंकी दररोज शाळेत जाताना छत्री घेऊन जात. पण पाऊस काही पडण्याचं नावच घेत नव्हता. अरे यार, ही छत्री तर फुकटची ओझू झाली आहे. हो ना, पाऊस नाही तर छत्रीची गरज काय? उद्यापासून आपण छत्री घरीच ठेवू. त्या दिवशी गट्टू चिंकीने ठरवलं की छत्रीला सुट्टी द्यायची. दोघही आता छत्रीला कंटाळले होते. शाळा सुटल्यावर गट्टू चिंकी छत्री हलवत हलवत घरी निघाले. त्यांच्यासोबत हरी आणि सोसायटी मधील इतर मुलं देखील घरी निघाली होती. काल मी बातम्यामध्ये ऐकले होते की हवामान खात्यातील लोक सांगत होते की 1 महिना पाऊस पडण्याची शक्यता नाही, म्हणून उद्यापासून छत्रीला सुट्टी. अरे नाही, उद्या तर छत्री आणलीच पाहिजे. हवामान विभाग जे सांगते त्याच्या अगदी उलटेच घडते. बघ तू, उद्या नक्कीच पाऊस पडेल. हरी असं म्हणतच होता की अचानक वातावरण बदलू लागलं. ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या आणि जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच सगळी मुलं आनंदाने बागडू लागली. छत्र्या हवेत हलवून हलवून नाचू लागली आणि पावसाचं स्वागत करू लागली. जोराच्या हवेमुळे हरीची छत्री उलटी झाली आणि हरी पावसात भिजू लागला. हे पाहून सगळ्या मुलांनी आपल्या छत्र्या बंद केल्या आणि ते सुद्धा हरी सोबत पावसात भिजू लागले. पावसाचा आनंद घेऊ लागले. तेव्हा अचानक चिंकीची नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याकडे गेली. बिचारा पावसात भिजत होता आणि सर्दी झाल्यामुळे शिंकत होता. हे पाहून चिंकीला त्याची दया आली. आपल्याकडे छत्री आहे तरीही आपण भिजतो आहोत. त्या बिचाऱ्याकडे छत्री नाही म्हणून तो भिजत आहे. याला या छत्रीची आपल्यापेक्षा जास्त गरज आहे. मग काय, चिंकी आपली छत्री उघडून त्या भिकाऱ्याकडे गेली आणि त्याला ती छत्री दिली.
छत्री मिळाल्यावर भिकारी खूप खुश झाला. मग काय, चिंकी पुन्हा इतर मुलांसोबत नाचू लागली आणि नंतर सर्व मुले पावसात भिजत नाचत गात घरी जाण्यासाठी निघाली. व्हिजिटिंग पोस्ट ऑफिस. गट्टू आणि चिंकी ऑटोमधून आईबाबांसोबत मार्केटला जाणार होते, पण ट्रॅफिकमुळे त्यांची रिक्षा ठीक पोस्ट ऑफिसच्या समोर येऊन थांबली. गट्टू आणि चिंकीने मोठं ऑफिस पाहिलं. बाबा, हे कोणतं ऑफिस आहे? गट्टू, वाच तर एकदा. हे पोस्ट ऑफिस आहे. बरोबर आहे चिंकी, हे पोस्ट ऑफिस आहे. पण बाबा, पोस्ट ऑफिस मध्ये काय चालतं? तेवढ्यात रिक्षा निघाली. गट्टू, चिंकी, पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला दोघांना कामे. घरी चला, मग सांगते. गट्टू चिंकी आईबाबांसोबत घरी पोहोचले. गट्टू चिंकी फ्रेश होऊन टीव्ही समोर जाऊन बसले आणि आई किचनच्या कामात बिझी झाली. कार्टून पाहण्याच्या नादात मुलं पोस्ट ऑफिसची गोष्ट विसरले. तेवढ्यात हॉलमधला आईचा फोन वाजला. आई, मावशीचा फोन आहे. चिंकी बाळा, फोन उचल. बघ मावशी काय म्हणतेय. चिंकी बाळा, आईला विचार मी पाठवलेलं पार्सल मिळालंय की नाही. पार्सल? कसलं पार्सल मावशी? असं तर काहीच नाही आलं. ठीक आहे, तर आईला सांग की पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी कर. चिंकीने फोन ठेवला. काय झालं चिंकी? काय म्हणाली मावशी? मावशीने पोस्ट ऑफिस मध्ये जायला सांगितलं. चल आईशी बोलूया. चिंकी बाळा, मावशीने नक्कीच पार्सल विषयी विचारलं असेल. मी सांगितलं होतं ना तुला की पोस्ट ऑफिस मध्ये तुमच्यासाठी काम आहे. तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय आणि तिथे आपल्या पार्सल विषयी विचारायचंय की ते तिथे पोहोचलं आहे की नाही. आता तुम्ही जा, ठीक आहे? पोस्ट ऑफिस बद्दल ऐकून गट्टू चिंकी बरेच एक्साइटेड झाले. त्यांना नवीन गोष्टी शिकायला खूप मजा येते. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी शहरातल्या मोठ्या ऑफिस मध्ये म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचले. चिंकी, ऑफिस तर किती मोठं आहे. आपल्याला कुठे जायचंय? गट्टू आणि चिंकीने सगळे काउंटर्स नीट पाहिले आणि त्यांना तिथे इन्क्वायरी काउंटर दिसला. त्यासोबतच पोस्ट ऑफिस मध्ये बाकी काउंटरही त्यांना दिसले, जसं स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, पोस्टल स्टॅम्प्स इत्यादी. गट्टू चिंकी इन्क्वायरी काउंटरच्या समोर येऊन थांबले. मॅडम, आम्हाला पार्सल विषयी विचारायचंय. आमच्या मावशीने आमच्यासाठी पाठवलंय, पण अजून आम्हाला मिळालंच नाही. काउंटरला बसलेल्या मॅडमने गट्टू चिंकीला एक स्माइल दिली आणि म्हणाल्या, तुमची नावं काय मुलांनो? मी गट्टू, ही चिंकी. छान नावे. गट्टू, मी तुला समजावते. तुझ्या मावशीला विचार की तिने स्पीड पोस्ट केलंय की नॉर्मल पोस्ट. तुला सगळीकडे काउंटर दिसतायत ना, तर तुला स्पीड पोस्ट वर जाऊन विचारायचंय आणि तुझ्या मावशीचं शहर आणि तिचं नाव त्यांना सांगायचं. मग समजेल की तुझं पोस्ट इथे पोहोचलं आहे की नाही. ओ, अच्छा अच्छा, समजलं. गट्टू आणि चिंकी धावतच स्पीड पोस्टच्या काउंटरला पोहोचले. सर, आमच्या मावशीचं पार्सल आलं आहे. काउंटरवर बसलेले सर हसले. त्यांनी मावशीचं शहर आणि नाव विचारलं. गट्टू आणि चिंकीने मावशीचं शहर आणि नाव सांगितलं. नाही बाळा, या नावाचं कुठलंही पार्सल आलेलं नाहीये. गट्टू आणि चिंकी निराश होऊन घरी पोहोचले. काय झालं गट्टू चिंकी? पोस्ट ऑफिस मध्ये पार्सल आलंय की नाही? नाही आई, अजून तरी नाही आलं. आम्ही तिथे विचारलं, पण अजूनही नाही आलं. आई मावशी सोबत कॉलवर बोलली आणि त्यानंतर गट्टू आणि चिंकीला म्हणू लागली, ऐका, मावशीशी बोलणं झालंय. तिने तर केव्हाच पार्सल पाठवलंय. आता तर यायला हवं होतं. खरं तर नेहमी घरापर्यंत येतं. ह्यावेळेस का नाही आलं नीट विचारून या, ठीक आहे? आईने मावशीने पार्सलच्या पाठवलेल्या डिटेल नुसार कस्टमर ID लिहून दिला. आई, तूच जा ना. ते नीट आम्हाला सांगत नाहीये. आम्ही लहान आहे ना. अरे चिंकी, असं काही नाही ग. तुम्ही नीट चौकशी केली तर कळेल. भारताचं सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे पोस्ट ऑफिस, जे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतं. इंडियन पोस्ट ऑनलाईन सेवाही देतं. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून पोस्ट रिसीव्ह नाही झालं. परत जा. अच्छा, ठीक आहे आई. तू काळजी करू नकोस आई. यावेळेस तर आम्ही नक्की तपास लावू. आणि पोस्ट ऑफिस मधून मला स्टॅम्पही आणा. ओके आई. गट्टू आणि चिंकी परत एकदा पोस्ट ऑफिस मध्ये आले. अरे गट्टू चिंकी, तुम्ही परत? तुमच्या मावशीशी बोलणं झालं? हो मॅडम, मावशीने तर केव्हाच पार्सल पाठवलंय. अजूनही नाही मिळालं. आईने सांगितलं की तुम्ही ऑनलाईनही चेक करू शकता. तुम्ही आमची मदत कराल? हो हो, का नाही. एक काम करा, तुम्ही आत या.
चिंकीने पोस्ट ऑफिसच्या मॅडमला आईने लिहून दिलेला कस्टमर आयडी दिला. मॅडम, हा पोस्टाचा आयडी आहे. पोस्ट ऑफिसच्या मॅडमनी आपल्या कॉम्प्युटरवरती पोस्ट ऑफिसची वेबसाईट उघडली आणि त्यात काही डिटेल्स भरले आणि चिंकीने दिलेला आयडी एंटर केला. हे बघा, हे पार्सल अजून ट्रान्झिशन मध्ये उद्यापर्यंत येऊन जाईल. गट्टू आणि चिंकीने कॉम्प्युटरमध्ये डोकावून पाहिलं आणि मॅडमने गट्टू चिंकीला पार्सल संबंधी डिटेल्स सांगितले. काळजी नका करू गट्टू चिंकी, उद्या तुम्हाला पार्सल मिळेल. मॅडम, इतकं सोपं होतं डिटेल्स काढणं, तुम्ही तर किती लवकर सांगितलं. येस चिंकी, पोस्ट ऑफिसच्या सेवा खूप वेगवान झाल्या आहे. हे मनी ऑर्डरचं काउंटर आहे. इथे काय होतं? गट्टू, मनी ऑर्डर एक अशी सिस्टीम आहे जिथे तू हे पैसे जमा करशील आणि ज्याच्या नावावर तू मनी ऑर्डर केली आहे त्या नावावर आणि त्या शहरामध्ये तो माणूस पैसे काढू शकतो. बस तुला इथे एक फॉर्म भरायचा असतो आणि दुसऱ्या शहरामध्ये तुझे पैसे पोहोचतील. ओहो, असं आहे तर. गट्टू चिंकी घरी आले आणि आईला पार्सल बद्दल सगळं सांगितलं. आई, पार्सल उद्या मिळेल. मावशीने नक्कीच माझ्यासाठी लाडू पाठवले असतील, पण लाडूचा डब्बा तर खूप जड असतो, तो पोस्ट ऑफिस मध्ये कसा येईल? पोस्टाने आपण काहीही पाठवू शकतो चिंकी. पार्सलच्या वजनावर त्याचे काही चार्जेस असतात, पण प्रत्येक प्रकारची वस्तू पाठवू शकतो. हे घे आई, तुझे स्टॅम्प. हे स्टॅम्प कशासाठी उपयोगाचे असतात? हे स्टॅम्प जसे आपण पार्सल पाठवतो, हे पोस्ट ऑफिसच्या चार्टचा एक प्रकार आहे ज्यामुळे कमी किमतीत पोस्ट पाठवतो. अच्छा आई, तिथे मॅडमनीही आम्हाला समजावलं की पोस्टाच्या सेवा खूप वेगवान असतात. त्यांनी लगेच आम्हाला मावशीच्या पार्सल विषयी सांगितलं. हो आई, कॉम्प्युटरवर दिलेला आयडी टाकून त्यांनी लगेच सगळं सांगितलं. ऐकून खूप आनंद झाला मुलांनो की तुम्हाला खूप काही गोष्टी कळाल्या. यापुढे पोस्ट ऑफिस मध्ये मी तुम्हालाच पाठवेन. फादर्स डे. गट्टू आणि चिंकी आज खूप टेन्शन मध्ये होते कारण त्यांनी बनवलेले सर्व प्लॅन्स फसले होते. यावेळी बाबांना फादर्स डेच्या दिवशी ऑफिसला इम्पॉर्टंट मीटिंगला जायचं होतं आणि यामुळेच दोघे काळजीत होते. आता काय करायचं चिंकी? आपण तर किती प्लॅन्स बनवले होते. बाबांना सरप्राईज कसं द्यायचं ह्याचे. हो गट्टू, पण आता बाबांना ऑफिसला जायचंय. ते सकाळी लवकर जातील आणि रात्री उशिरा येतील. तेवढ्यात आई त्यांच्या रूम मध्ये स्नॅक्स घेऊन येते. आई त्या दोघांकडे बघून त्यांना विचारते, अरे गट्टू चिंकी, आज तुम्हाला काय झालंय? तुम्ही बाहेर जाऊन खेळतही नाहीये आणि मला रोजच्या सारखं त्रासही नाही देते. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी आईला सगळं काही सांगतात. ओ हो, असं आहे तर. पण ह्यात काळजी करण्याची गरज काय? माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे बाबांना आपण सरप्राईज देऊ. खरंच आई? हो आई, आम्हालाही सांग, काय आहे आयडिया? तुम्ही दोघं बाबांसाठी एक मोठं हँडमेड कार्ड बनवा आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांच्या ऑफिस बॅग मध्ये ते कार्ड ठेवून देईल. मग जेव्हा ते ऑफिस मध्ये त्यांची बॅग उघडतील तेव्हा त्यांना एक छानसं सरप्राईज मिळेल. अरे वा आई, ही तर खरंच खूप मस्त आयडिया आहे. चिंकी, आता उशीर नको व्हायला. आपल्याला एक सुंदर कार्ड बनवायचंय. एवढं बोलून गट्टू आणि चिंकी सगळं क्राफ्टचं सामान गोळा करून एका जागी आणतात. मग आई हसतच रूमच्या बाहेर निघून जाते. मग गट्टू आणि चिंकी कार्ड बनवायला सुरू करतात. हे बघ गट्टू, सगळ्यात आधी आपण ह्या मोठ्या चार्टला मध्ये फोल्ड करायचं असं आणि नंतर त्याला छान प्रेस करायचं. हो, आणि आपण इथे हॅपी फादर्स डे लिहूया. अरे नाही गट्टू, इथे तर मी एक कार्टूनचं स्टिकर लावणार आहे. नाही चिंकी, ते स्टिकर इथे चांगलं नाही दिसणार. आपण इथे बाबांचं चित्र काढूया आणि तिथे हॅपी फादर्स डे लिहूया. या गोष्टीवर गट्टू चिंकी भांडू लागतात आणि त्या दोघांचा आवाज ऐकून आई तिथे येते. अरे मुलांनो, आता काय झालं? का भांडताय? आई, मी चिंकी सोबत कार्ड नाही बनवणार. मी माझं वेगळं बनवेल. आई, मलाही गट्टू सोबत कार्ड नाही बनवायचंय. मी माझं वेगळं बनवेल. अरे मुलांनो, तुम्ही दोघं असं भांडू नका बरं. तुम्ही दोघं किती शहाणे आहात ना. तुम्ही दोघांनी मिळून जर कार्ड बनवलं तर विचार करा ते किती छान असेल आणि बाबांनाही हे बघून किती आनंद होईल की तुम्ही दोघांनी मिळून एक छान कार्ड बनवलं. आई, मला समजलं.
आता आम्ही दोघं मिळून एक छान कार्ड बनवू. हो आई. हे ऐकून आई खुश होते आणि आपलं काम करायला निघून जाते. गट्टू, तुला आठवतंय आपण शेवटच्या क्राफ्ट क्लासमध्ये किती सुंदर ओरिगामी फुलं बनवायला शिकलो होतो. हो चिंकी, चल तीच फुलं बनवूया. एवढं बोलून दोघेही फुले बनवायला सुरू करतात. 2 तास मेहनत घेतल्यानंतर फायनली गट्टू चिंकीचं कार्ड तयार होतं. ते दोघे धावतच जातात आणि आईला किचन मधून बोलवून आणतात. आई, चल ना आमच्या सोबत, आमचं कार्ड पूर्ण झालंय. आई त्या दोघांना पाहते आणि हसू लागते, कारण गट्टू चिंकीच्या चेहऱ्यावर ग्लिटर वॉटर कलर आणि अगदी टेप सुद्धा लागला होता. अरे मुलांनो, तुम्ही हे कार्ड बनवताना स्वतःची काय अवस्था करून घेतलीये. अगं आई, आम्हाला सोड, येऊन आमचं कार्ड बघ ना. आई त्या दोघांबरोबर त्यांच्या रूम मध्ये जाते आणि त्यांचं कार्ड उघडते. त्यामध्ये आई, बाबा, गट्टू आणि चिंकी या सगळ्यांचं ड्रॉइंग होतं आणि त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर हस्ताक्षरात हॅपी फादर्स डे असं लिहिलं होतं. कार्डच्या बाहेर सुंदर ओरिगामी फुलं लावली होती. अरे वा मुलांनो, हे कार्ड तर खरंच खूप सुंदर आहे. बाबा हे बघून खूप खुश होतील. बघा, तुम्ही दोघांनी किती मेहनत घेतलीये. आता भूकही लागली असेल ना. चला, येऊन लवकर जेवण करा आणि हो, रूम स्वच्छही करायचीये. मग गट्टू आणि चिंकी साफसफाई करून खाऊन घेतात आणि बाबांची वाट पाहत पाहत झोपून जातात. सकाळ होताच, अरे चिंकी, उठ, बघ बाबा तर निघून गेले. दोघे पटकन उठून आईकडे पळत जातात. आई, बाबा गेले? हो, बाबा सकाळी 5 वाजताच गेले. आई, आम्ही दोघांनी तर बाबांना आज छान विशही नाही केलं. अरे मग त्यात उदास काय व्हायचंय. बाबा जेव्हा पोहोचतील तेव्हा त्यांना तुमचं कार्ड दिसेल. विचार करा, मग बाबा किती खुश होतील. हो चिंकी, आई खरं बोलतीये, आपण उदास नको व्हायला. हो गट्टू. दुसरीकडे बाबा आपली बॅग ओपन करून पाहतात. अरे हे काय, वाह, किती सुंदर कार्ड आहे हे. मग बाबा लगेच आईला फोन करतात. एक्साइटमेंटमुळे गट्टू चिंकी फोनच्या जवळच बसले होते. हॅलो, हा बाबा. गट्टू चिंकी, तुम्ही दिलेलं कार्ड खरोखरच खूप छान आहे. मला खूप आनंद झाला हे पाहून. थँक्यू सो मच मुलांनो. वेलकम बाबा. ही तर खूप मस्त गोष्ट आहे की तुम्हाला आमचं कार्ड खूप आवडलं. अरे त्या चित्राविषयी तर सांगा, जे गट्टू आणि चिंकीने मिळून काढलंय. अगं हो, यातलं फॅमिली पिक्चर तर खरोखरच खूप छान आहे. चला मुलांनो, आता बाबांना बाय करा. त्यांना कामही करायचंय. बाकी नंतर संध्याकाळी ते घरी आल्यावर बोलू. ठीक आहे आई. बाय बाय बाबा. बाय बाबा, लवकर घरी या. संध्याकाळी बाबा आईला कॉल करतात. मला असं वाटतंय की मला आज खूप उशीर होईल यायला. ठीक आहे, काही हरकत नाही, या सावकाश. रात्री जवळपास बाबा अगदी मध्यरात्री घरी येतात आणि हळूच घराचा दरवाजा वाजवतात. हॅपी फादर्स डे बाबा. आम्ही सगळं घर सजवलंय आणि तुमच्यासाठी केक सुद्धा बनवलाय. हॅपी फादर्स डे. बाबा हे सगळं बघून खूप खुश होऊन जातात. अरे माझ्या गोड मुलांनो, तुम्ही केवढी मेहनत केलीत माझ्यासाठी. थँक्यू सो मच. बाबांना एवढं खुश झालेलं बघून गट्टू, चिंकी आणि आई तिघे एकदम खुश होऊन जातात. मग सगळे केक कट करायला जातात आणि फादर्स डे सेलिब्रेट करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हॅलोवीन फॅन्सी ड्रेस. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं ग्राउंड मध्ये खेळत होती. ओ, थकले रे मित्रांनो मी. चला ना एक ब्रेक घेऊया ना. काय गुड्डी, इतक्या लवकर थकलीस? चला ठीक आहे, थोडा वेळ सगळे छान बसूया. मग सगळी मुलं सोबतच ग्राउंड मध्ये बसतात. मित्रांनो, हॅलोवीन येत आहे. तुम्ही काय विचार केलाय का? काय करणार आहोत आपण? कसं सेलिब्रेट करायचं? ओफो हरी, बरं लक्षात आलं तुझ्या. आपल्या सगळ्यांना मिळून काहीतरी एक्साइटिंग केलं पाहिजे. मग सगळी मुलं विचार करू लागतात की हॅलोवीनला काय करायचं. एक काम करूया,
हॉरर मूवी नाईट प्लॅन करूया. अरे नाही नाही बंटी, हॉरर पिक्चर नाही बघू शकत, आपले आई बाबा ओरडतील. मग हॅलोईन पार्टीसाठी कुठे बाहेर जायचं का? अगं पण आपण एकटे बाहेर कसे जाणार गुड्डी? आणि हॅलोईनला कुठे कोणाच्या आईवडिलांना सुट्टी मिळणार आहे? दुसरं काहीतरी बघू. हो, हे कसं वाटेल? हॅलोईन फॅन्सी ड्रेस. वाव! बघा, आहे ना मस्त आयडिया. आपण कॉलनीमध्ये फॅन्सी ड्रेस ठेवू आणि खास गोष्ट अशी की सगळे मोठे सुद्धा ह्यात सहभागी होतील. ओ, पण मोठी माणसं ऐकतील का? हो हो, चला लगेच जाऊन आपापल्या आईवडिलांशी बोलूयात. सगळी मुलं फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतील आणि मोठी माणसं काळ्या रंगाचे कपडे घालतील. ओके. मग सगळी मुलं आपापल्या घरी जातात. आई आई आई. हो गट्टू, मी इथे बाल्कनीमध्ये. सांगा काय झालंय? आई, हॅलोईन येतोय आणि ह्या वेळेस आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलंय की आम्ही एक फॅन्सी ड्रेस पार्टी ठेवणार आहे. ओ, तर ही मस्त कल्पना आहे. गुड. हो आई, आमची अशी इच्छा आहे की सगळ्या मोठ्यांनी सुद्धा यात भाग घ्यावा आणि एकत्र हॅलोईन साजरा करूया. अरे मग यात वाईट काय? पण तुम्ही पार्टी संध्याकाळी ठेवा, म्हणजे सगळे जण फ्री असतील. आई, आम्हाला असं वाटतं की सगळी मोठी लोक एक थीम फॉलो करतील ज्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालायचे. कसं वाटतंय? हे थोडं कठीण वाटतंय, कारण माहिती नाही सगळ्यांकडे काळ्या रंगाचे कपडे असतील की नाही. अगं आई, आम्ही एकदा ट्राय तरी करतो. हो ठीक आहे मुलांनो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एकदा संध्याकाळी बाबांशी नक्की बोलून घ्या. ओके आई. थँक्यू आई. मग गट्टू चिंकी आनंदाने उड्या मारतच आपल्या मित्रांना कॉल करतात, हे जाणून घेण्यासाठी की कुणाकुणाचे पॅरेंट्स तयार झालेत. आणि जवळपास सगळेजण तयार झाले होते. ये, पार्टीसाठी सगळे जण तयार झाले, पण आपल्याला पार्टी स्नॅक्स आणि म्युझिक अरेंज करावं लागेल. गट्टू, तुमच्या पार्टीसाठी स्नॅक्स मी बनवून देईल आणि सेक्रेटरी काकांकडे खूप चांगले स्पीकर्स आहेत. म्युझिकसाठी तू त्यांच्याशी बोलून घे, ठीक आहे? हो हो, मग सगळंच काम झालं. सगळेजण हॅलोवीन पार्टीसाठी एकत्र येतात. गट्टू चिंकी गुड्डी बंटी मिळून आईने बनवलेले एक एक स्नॅक्स पार्टीमध्ये घेऊन येतात. सेक्रेटरी अंकल आपल्या घरून स्पीकर्स घेऊन येतात. सगळी मुलं हॅलोवीनच्या स्पेशल कॉस्ट्युम मध्ये येतात. चिंकी छोटीशी विच बनली होती आणि गट्टू पंपकिन. गुड्डी ही विच बनली होती जिच्याजवळ एक जादूची छडी होती. हरीने स्केलेटनवाला कॉस्ट्युम घातला होता. बंटी जवळ एक झाडू होता ज्यात त्याच्या सगळ्या जादुई शक्ती होत्या. सगळी मुलं एकमेकांकडे पाहून हसतात. गट्टू, तुझा ड्रेस तर तुला खूपच सूट होतोय. पण चिंकी तुझ्यापेक्षा कमी. सगळ्या मोठ्या मंडळींनीही ब्लॅक ड्रेस घातले होते. वाह, किती सुंदर डेकोरेशन झालंय ना. विश्वास बसत नाहीये, हे मुलांनी केलंय ते. हो बाबा, मानायलाच हवं. डेकोरेशन खरंच खूप कमाल झालंय. पाहिलं ताई बाबा, आम्हा मुलांची कमाल. हो बाबा हो, मानलं तुम्हाला. मग गट्टू चिंकी एक मोठा बॉक्स घेऊन येतात ज्यात खूप सारे डेव्हिल हॉर्न हेअरबँड होते, ज्यात LED लाईट्स लागल्या होत्या. अरे, हे काय मुलांनो? बाबा, ह्यामुळेच तर हॅलोईन पार्टीचा फील येईल. हे हेअरबँड्स घालून आपण सगळे एकसारखे दिसू आणि मग खूप डान्स करू. वा मुलांनो, हे हेअरबँड्स तर खरंच खूप मजा आणतायत बरं. मग सगळी मुलं हेअरबँड मोठ्यांना वाटतात आणि सगळेजण हॅलोवीन पार्टीला रेडी होते. चला मुलांनो, मी स्पीकर सेट केले आहेत. चला मिळून डान्स करूया. खूप म्युझिक वाजतं. सगळेजण आनंदाने डान्स करतात. जवळपास अर्धा तास डान्स सुरू असतो. हो, मी तर दमलो, पण मजा आली. हो, सगळ्यांनी काय मस्त डान्स केला. चला आता सगळेजण स्नॅक्स खाऊया. या, मी सगळ्यांना सर्व करते. आईने बनवलेले स्नॅक्स पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात. आईने खूप छान छान हॅलोवीन इन्स्पायर्ड स्नॅक्स बनवले होते. ओ वाव आई, हे स्नॅक्स तर खरंच वेगळे आहेत. असे तर तू आधी कधीच नाही बनवले. हो मुलांनो, मी असा विचार केला की सगळी पार्टी हॅलोवीन बेस्ड आहे, मग स्नॅक्स सुद्धा तसे केले तर, म्हणून मीही थोडा रिसर्च करून हे बनवलेत. तुम्ही सगळे चव घेऊन बघा बरं कसे झालेत ते. सगळेजण स्नॅक्स खातात. अरे वा आई, हे तर खूपच यम्मी आहेत. हो आई,
मजा आली. किती वेगळी चव आहे याची. ओ थँक्यू. तुम्हाला आवडले ह्याचा आनंद आहे मला. सगळी मुलं आणि मोठे आईच्या स्नॅक्सचं खूप कौतुक करतात आणि एन्जॉय करतात. अच्छा, आता पार्टीचा फायनल पार्ट आला आहे. सगळी मुलं बाबांना सरप्राईज होऊन पाहत होते, कारण त्यांना या प्लॅन विषयी काहीच माहित नव्हतं. कोणती गोष्ट बाबा? हो बाबा, आम्ही तर दुसरा काही प्लॅनच नाही केलाय. अरे मी तर केलाय ना. पण मुलांनो, तुम्ही मुलांनी एवढी मेहनत घेतली, एवढं प्लॅनिंग केलं, तर एक छोटंसं सरप्राईज तर मीही देऊ शकतो ना. थांबा, मी आत्ता आलो. आणि मग बाबा जातात आणि एक मोठा पंपकिन शेप केक घेऊन येतात, ज्यावर हॅपी हॅलोवीन लिहिलं होतं. वाव बाबा, इतका मोठा केक. हो मुलांनो, हे माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना एक छोटं गिफ्ट. सगळी मुलं केक पाहून खूप खुश होतात आणि मग सगळेजण केक कट करून हॅलोवीन सेलिब्रेट करतात. मजा आली. हा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट हॅलोवीन होता. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास. अशा प्रकारे गट्टू चिंकीची हॅलोवीन पार्टी हसत खेळत आणि खात खात संपते. ट्री प्लांटेशन. पर्यावरणाच्या बाबतीत गट्टू आणि चिंकी पुरेसे अवेअर झालेत. त्यामुळे आज गट्टू आणि चिंकीच्या म्हणण्यानुसार सोसायटीमध्ये ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम अरेंज केला आहे, ज्यात सगळी मुलं एक एक रोपटं आपल्या सोसायटीत लावत आहेत. आई बाबा, आम्ही आंब्याचं झाड लावतो. आई, आम्ही पेरूचं झाडही लावू. हो हो गट्टू चिंकी, आंब्याचं आणि पेरूचं सुद्धा झाड लावू. ठीक आहे. तेवढ्यात तिथे बंटी आला. गट्टू, मी तर फुलांचं रोपटं लावणार आहे. मला फुलं खूप आवडतात. गुड आयडिया बंटी. सोसायटी खूप छान दिसेल. मी पण फुलांचं झाड लावायचा विचार करतेय. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने आंब्याचं झाड लावण्यासाठी छोटासा खड्डा केला आणि त्यात आपलं आंब्याचं झाड लावलं. चिंकीने माती टाकली आणि गट्टूने त्यावर पाणी टाकलं आणि अशा प्रकारे आंब्याचं रोपटं लावलं. बघ, माझं आंब्याचं झाड तर लागलं. आता हे लवकर मोठं व्हावं, म्हणजे आपल्याला याची गोड फळं खाता येतील. गट्टू बाळा, झाडाला फळं लागण्यासाठी खूप वेळ लागतो. इतक्या लवकर थोडीच फळं मिळणार आहेत. जरा वाट पहा. चला ना, आता माझं पेरूचं झाड लावूयात. मी माझं रोप कुठे लावू? ये चिंकी, तुझं रोप इथे लाव. गट्टू आणि चिंकीने मिळून चिंकीच्या पेरूच्या झाडासाठी खड्डा तयार केला आणि त्याच प्रकारे खड्ड्यात रोपटं लावलं आणि वरून माती टाकून त्यावर चिंकीने पाणी घातलं. आणि अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सोसायटीमध्ये ट्री प्लांटेशन केलं. सगळ्यांचे आई बाबा घरी निघून गेले. मुलं आपापसात बातचीत करू लागली. तुला माहितीये, झाडं पर्यावरणासाठी खूप चांगली असतात. झाडांमुळेच पर्यावरणाचं रक्षण होतं. हो, मग तर आपल्याला खूप झाडं लावायला हवी. चिंकी, तुला माहितीये, फुलांची झाडं लवकर मोठी होतात आणि लवकर फुलंही देतात. अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. माझं पेरूचं झाड लवकर मोठं होईल, म्हणजे मला आंबट गोड पेरू खाता येईल. हो, माझं आंब्याचं झाडही लवकर मोठं होईल. मी त्याला सारखं पाणी घालेल, ज्यामुळे झाड लवकरात लवकर वाढेल. हे बघा, मी फुलांचं झाड लावलेलं आहे. मी माझी फुलं तुम्हा सगळ्यांना देईन, पण मला गोड गोड आणि खारट तुरट फळंही द्या. हो हो बंटी, का नाही, पण तूही माझ्या झाडाला पाणी घालायचं, तरच मी तुला फळं देईल. सगळे हसले. चिंकी आपण लावलेल्या झाडाकडे जाऊन बोलू लागली. माझं गोड रोपटं लवकर मोठं हो. मला मोठं झाड बघायचंय आणि आंबट गोड फळंही खायची आहेत. गट्टू चिंकी घरी गेले आणि डिनर करून दोघे झोपायला गेले. मला असं वाटतं की एकदा जाऊन बघायला हवं, झाड वाढलं तर नाही ना? अरे गट्टू, नाही, बाबांनी सांगितलं होतं इतक्या लवकर झाड वाढत नाही. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी चिंकी लवकर उठली. चिंकी आपलं रोपटं बघण्यासाठी सोसायटी गार्डन मध्ये आली. चिंकी बघून हैराण झाली. चिंकीचं झाड मोठं झालं होतं आणि ताजी ताजी फळं झाडाला लटकत होती. इतकं मोठं झाड? पण बाबांनी सांगितलं होतं की झाडं इतक्या लवकर वाढत नाही. तेवढ्यात चिंकीने आवाज ऐकला. चिंकी, मी मोठा झालोय. तुला आता माझी अजून जास्त काळजी घ्यावी लागेल. हो, मी तुझी नेहमी काळजी घेईन. मी तुझ्यासाठी पाणी आणते. चिंकी पळतच गेली आणि पाण्याचा झारा घेऊन आली. पण हे काय, चिंकीच्या पेरूच्या झाडावर खूप सारी माकडं चढली
आणि उड्या मारून चिंकीचे पेरू खाऊ लागले. अरे नाही, हे काय, माकडं कुठून आली? चिंकी रडू लागली आणि पाहता पाहता सगळ्या माकडांनी झाड सफाचक करून टाकलं. सगळी ताजी फळं खाल्ली. झाड चिंकीला म्हणू लागलं, चिंकी पहा, तुझी सगळी फळं माकडांनी खाल्ली. पण फळं तर मला खायची होती, मला एक पण नाही मिळालं. मग चिंकी अजून रडू लागली. आई, आई मला फळं हवी आहेत. उठ बाळा चिंकी, काय झालं? उठ बरं लवकर. आई चिंकीला जोर जोरात हलवून उठवत होती. चिंकीने आपले डोळे उघडले. अरे नाही, मी तर स्वप्न बघत होते. तेवढ्यात चिंकी आईला बिलगली. काय झालं चिंकी बाळा, काय स्वप्न पाहिलंस? आई, मी स्वप्नात बघितलं की माकडांनी माझी सगळी फळं खाऊन टाकली, मला एक पण नाही मिळालं. तेवढ्यात बाबाही रूम मध्ये आले. काय झालं चिंकीला? आईनं बाबांना घडलेलं सगळं सांगितलं. चिंकीला स्वप्नात दिसलं की तिचे सगळे पेरू माकडांनी खाल्ले. बस एवढंच? चल नाश्ता करूयात, ये. गट्टू चिंकी नाश्त्यासाठी टेबलवर येऊन बसले. बाबा बघत होते की चिंकीचा चेहरा उतरलेला होता. बेटा चिंकी, मी तुला काय म्हणालो होतो, झाडं इतक्या लवकर वाढत नाहीत आणि जरी तू लावलेल्या झाडाची फळं माकडांनी खाल्ली तर काय झालं? झाडं तर दुसऱ्यांसाठीच लावली जातात. पण बाबा, सोसायटीत झाडं आम्ही लावली, पाणी आम्ही टाकलं, आणि मग जर कोणी दुसऱ्याने फळं खाल्ली तर वाईटच वाटणार ना. तेवढ्यात आई आजीने दिलेलं गावाकडचं आंब्याचं लोणचं घेऊन आली. आईने गट्टू चिंकी आणि बाबांना गरमागरम पोळी सोबत लोणचं दिलं. गट्टू चिंकी आणि बाबा तिघांनी चटकदार लोणचं खाल्लं आणि चिंकीचाही मूड चटकदार झाला. वा आई, लोणचं तर खूपच छान आहे. तुझं लोणचं तर खूपच मस्त आहे. आजीला सांग अजून घेऊन ये. हो हो मुलांनो, मी आजीला नक्की सांगेन. अच्छा गट्टू चिंकी, मला सांगा की लोणचं कशापासून बनवलंय? बाबा, लोणचं तर कैऱ्यांचंच बनलंय ना. मग तू सांग चिंकी, या लोणच्यासाठी जी कैरी वापरली गेली आहे ते झाड तू लावलंयस का, की तू त्या झाडांना पाणी घातलं होतंस? नाही बाबा, मला तर माहितीच नाही की ह्या आंब्यांची झाडं कुठे लावली आहेत, तर मग मी पाणी कुठे घालणार? बरोबर कळतंय तुला बेटा. त्याच प्रकारे तुझ्या झाडाची फळं जर दुसऱ्या कोणी खाल्ली तर तुला वाईट का वाटावं? तुला आठवतंय आपण गावी गेलो होतो तेव्हा आपल्या घराजवळ किती मोठी मोठी झाडं होती ते, ज्यांना उगवायला खूप वर्ष जातात आणि खूप वर्षापूर्वी ते झाड लावलं गेलं, म्हणून तर आपण त्या ताज्या आणि रसाळ फळांचा आस्वाद घेऊ शकतो. गट्टू चिंकी मन लावून बाबांचं बोलणं ऐकत होते. पुढे आई म्हणाली, एवढंच नाही तर आपल्या पूर्वजांनी झाडं लावली म्हणूनच आपण सहज श्वास घेऊ शकतो. आणि येणाऱ्या पिढीला जर स्वस्थ आणि आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आपल्याला झाडांची संख्या वाढवायला हवी, ज्यामुळे येणाऱ्या काळात वातावरणाचं तापमान योग्य राहील. हो आई बाबा, मला नीट समजलंय. एवढंच नाही तर सोसायटीच्या गार्डन मध्ये असणारी झाडं खूप आधी लावली असणार, त्यामुळेच तर त्याला आपण झोका बांधून त्यावर बसू शकतो आणि आपल्याला थंड सावलीही मिळते. बरोबर बोललास गट्टू. चला, गट्टूला तर कळालं, पण तुला कळालं की नाही चिंकी? हो, नक्की समजलं बाबा. लॉकडाऊन मधील मस्ती. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. हॉटेल्स, मॉल्स, बस, ट्रेन सगळे बंद झाले. यामुळे गावी जाण्यासाठी आतुर झालेले बिचारे मजूर आपली गाठोडी आणि मुलं घेऊन पायीच गावी निघाले. लॉकडाऊन मध्ये शाळा बंद होत्या आणि सगळी मुले आपापल्या घरात कैद झाली. गट्टू चिंकी घरातच कैद झाले होते. त्यांना बाहेर जाण्याची किंवा खेळण्याची सूट नव्हती. फक्त घरात बसून राहा, ऑनलाईन क्लास अटेंड करा, थोडाफार टीव्ही पहा, व्हिडिओ गेम्स खेळा. गट्टू चिंकी, आताच ऑनलाईन क्लास संपला आहे ना. जास्त वेळ स्क्रीन समोर राहणे ठीक नाही. टीव्ही बंद करा आणि थोडा वेळ झोपा. मम्मी, ही झोपायची नाही, खेळायची वेळ आहे. तू आम्हाला बाहेर पण जाऊ देत नाही. कमीत कमी कार्टून्स तरी पाहू दे. गट्टू चिंकी प्रमाणेच सोसायटीतील सगळी मुलं लॉकडाऊन मुळे हैराण झाली होती. हो यार गटू, तुझ्याकडे पण येऊ शकत नाही.
ग्राउंडवर पण जाऊ शकत नाही. मला वाटले होते लॉकडाऊन म्हणजे मस्त सुट्ट्या असतील, पण आपण तर कैदी झालो यार. पकलो आहे मी. मस्ती पण करू शकत नाही. मस्तीवरून आठवले, तू उशिरा जॉईन झालास ना. मिश्रा सर म्हणत होते की उद्यापासून 1 महिना ऑनलाईन क्लास बंद आहेत. अशा प्रकारे लॉकडाऊनने जणू मुलांचे पंखच छाटून टाकले होते. पण दंगामस्ती करणार नाही ती मुलं कसली. ऑनलाईन क्लासला सुट्टी मिळताच गट्टू चिंकी मस्ती करू लागले. चिंकी, आपण कॅच कॅच खेळू. मी बातम्या बघतोय ना. चिंकी चल ना. तू खेळ, मला फ्लावर पॉट पेंट करायचे आहे. गट्टूने बॉल घेतला आणि एकटाच खेळू लागला. भिंतीवर बॉल मारून कॅच करू लागला. 1 2 3. गट्टू, बॉल जर टीव्हीला लागला तर टीव्ही फुटेल. लॉकडाऊन चालू आहे. कोणी रिपेअर पण करणार नाही आणि नवीन पण भेटणार नाही. विचार कर, टीव्ही शिवाय आपलं लॉकडाऊन कसं असेल. 20 21 22. अचानक गट्टूकडून कॅच सुटला आणि बॉल जाऊन चिंकीने पेंट केलेल्या फ्लॉवर पॉट्सना लागला. सगळे पॉट्स खाली पडून त्यांचा चक्काचूर झाला. गट्टू, मी सांगितलं होतं ना. पण पप्पांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच गट्टू ओरडला. पप्पा वाचवा. रागाने लाल झालेली चिंकी बॉल उचलून गट्टूला मारणारच होती की गट्टू बोलला, चिंकी नाही, चिंकी चिंकी. पण चिंकी रागावली होती. तिने जोरात गट्टूच्या दिशेने बॉल फेकला. गट्टू पटकन खाली वाकला आणि नको ते झालं. बॉल टीव्हीला लागला आणि टीव्ही फुटला. फुटलेल्या टीव्हीला बघून गट्टू आणि चिंकी आपली भांडणं विसरून खूप घाबरले होते आणि पप्पा डोक्याला हात लावून हताश होऊन बसले होते. अशा प्रकारे पप्पा मम्मी गट्टू चिंकीमुळे त्रासले होते. दोघेही रोज काहीतरी तोडफोड करत होते. हा हॅलो, हरीचे पप्पा. हो, मुलांनी हैराण केलंय हो. आता आपण त्यांना जास्त वेळ घरात बंद करून नाही ठेवू शकत. सेक्रेटरी साहेबांशी बोलणं झालंय. आपली सोसायटी कंटेनमेंट झोन मध्ये येत नाही आणि आपल्या सोसायटीमध्ये कोणी पॉझिटिव्ह देखील नाही. तर मग मुलं खाली खेळू शकतात ना. मी त्यांना विचारलं आणि त्यांनी परमिशन दिली आहे. आम्ही मुलांना खाली पाठवत आहोत. तुम्ही पण पाठवा. खूप त्रास दिलाय हो मुलांनी. मग काय, गट्टू चिंकी आणि इतर मुलांना सोसायटी कॅम्पस मध्ये खेळायची परमिशन मिळाली आणि मम्मी पप्पांना मुलांपासून सवड मिळाली. गट्टू, चिंकी, हरी, गुड्डी सगळे मिळून सोसायटी कॅम्पस मध्ये खेळू लागले आणि लॉकडाऊनची मजा घेऊ लागले. एके दिवशी गट्टू चिंकी खेळून घरी आले तर मम्मीने पाहिलं की दोघही पूर्णपणे भिजले आहेत. तुम्ही भिजलात कसे? मम्मी, आम्ही फ्रेश होऊन येतो आणि मग सांगतो. आज आम्ही एक काम केले आहे. अच्छा, तुम्ही काम पण करता? मला वाटले की फक्त मस्ती करता. तेवढ्यात सोसायटीचे सेक्रेटरी आले आणि मम्मी पप्पांना बोलले, बाल्कनी मध्ये चला, तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. मम्मी पप्पा सेक्रेटरींसोबत बाल्कनी मध्ये गेले. सेक्रेटरींनी रस्त्याकडे बोट दाखवले. मम्मी पप्पांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला पाण्याने भरलेली अनेक मातीची मडकी ठेवली होती. गावी निघालेले मजूर ते पाणी पिऊन तृप्त होत होते. ही गट्टूची आयडिया होती. गट्टू चिंकी माझ्याकडे येऊन म्हणाले, लॉकडाऊन मुळे मजदूर कडक उन्हात पायीच गावी निघाले आहेत. त्यांना तहान लागली तर पाणी देखील मिळणार नाही. आपण सोसायटीच्या बाहेर पाण्याची मडकी ठेवली पाहिजे. आणि पहा, मुलांनी मिळून मडकी ठेवली सुद्धा. तुम्ही म्हणत होतात ना मुलं लॉकडाऊन मध्ये मस्ती करतात. अहो नक्कीच करणार, मुलंच आहेत ती. पण आपली मुलं मस्ती सोबत चांगली कामं पण करतात आणि करतच राहतील. हे ऐकून मम्मी पप्पा भावुक झाले. जेव्हा गट्टू चिंकी फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा मम्मी पप्पांनी त्यांना मिठी मारली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. सुट्ट्यांमध्ये गट्टू डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचत राहायचा. डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचणं आणि त्यांच्यासारखा विचार करण्याची गट्टूला सवय लागली होती. एकदा रात्रीच्या वेळी गट्टू चिंकी त्यांच्या सोसायटी मधील मित्रांसोबत सायकल चालवत होते. सायकल चालवता चालवता खूप दूरवर गेल्यानंतर मुलं विश्रांतीसाठी थांबली. चला आता घरी जाऊ, उद्या पुन्हा येऊ.
तेवढ्यात समोरून एक म्हातारा माणूस चालत आला आणि कॉर्नरला असलेल्या एटीएम मध्ये घुसला. त्याच्या पाठोपाठ एक बाईक सुद्धा एटीएम जवळ आली आणि हेल्मेट घातलेला तो माणूस बाईक वरून उतरून एटीएमच्या बाहेर उभा राहिला. गट्टू त्या माणसाला नोटीस करत होता. काय झालं गट्टू, तुझं लक्ष कुठे आहे? ते एटीएम दिसत आहे. आताच आपल्या समोरून एक म्हातारा माणूस एटीएम मधून पैसे काढायला गेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ तो बाईक वाला एटीएमच्या बाहेर थांबला आहे. काहीतरी गडबड आहे. तो पण पैसे काढायला आला असेल. नाही चिंकी, याच्या बाईक चालवण्याच्या पद्धतीवरून असे वाटत होते की तो त्या म्हाताराचा पाठलाग करत आहे. याची बाईक बघितली तुम्ही? नंबर प्लेट एकदम कोरी आहे, नंबरच नाही आहे. अशी बाईक तर फक्त चोर लुटेरेच वापरतात. मुलांनी बाईकची नंबर प्लेट पाहिली तर खरंच नंबर नव्हता. नंबर प्लेटवर नंबर नाही आहे. नंबर नसलेली बाईक तर शहरात एंट्री पण करू शकत नाही. मग इथपर्यंत कशी आली? अजून एक गोष्ट, आणि तो एटीएमच्या बाहेर हेल्मेट घालून उभा आहे. एटीएम मध्ये चेहरा लपवून जाणे अलाउड नाही, तरीही त्याने हेल्मेट घातले आहे. म्हणजेच तो स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर करत आहे. पण त्याला काय पाहिजे आहे? त्याला पैसे चोरी करायचे आहेत. जेव्हा तो म्हातारा माणूस पैसे काढून बाहेर येईल तेव्हा हा पैसा चोरी करून बाईक वरून पळून जाईल. मी जरा त्याची बाईक पाहून येतो. आम्ही पण येतो. नाही, त्याला संशय येईल. मी एकटाच जातो. गट्टू गुपचूप लपत छपत बाईक जवळ गेला आणि बाईकचं निरीक्षण करू लागला. त्या माणसाने बाईकची चावी तशीच ठेवली होती. अच्छा, चावी ठेवून गेला आहे. म्हणजे पैसे चोरी केल्यानंतर चावी लावावी लागणार नाही. बाईक लगेच स्टार्ट करून पळता येईल. गट्टूने नंबर प्लेटला हात लावून पाहिलं तर नंबर प्लेट नुकतीच पांढऱ्या रंगाने रंगवली होती आणि नंबर लपवला होता. गट्टूने बाईकची सीट वर करून पाहिलं तर आतमध्ये हत्यारं लपवलेली होती. गट्टूला सगळा प्लॅन समजला आणि त्याने बाईकची चावी काढली आणि मित्रांकडे परत गेला. तो नक्कीच चोर आहे. मी बाईकची चावी काढली आहे. आपण त्याचा सामना करू शकत नाही, पण तो बाईक शिवाय पळू शकत नाही. हरी, एक काम कर, तू जाऊन पोलीस स्टेशन मध्ये हे सगळं सांग आणि तुम्ही सगळे लांब लांब उभे राहा. आपण त्याला पळू द्यायचे नाही. मग काय, हरी सोबत बाकी मुलं सुद्धा सायकल घेऊन निघाली. गट्टूने पाहिलं की जसा तो म्हातारा माणूस पैसे घेऊन एटीएमच्या बाहेर आला, चोराने त्याच्या हातामधून सगळे पैसे काढून घेतले. चोर चोर चोर, वाचवा वाचवा. चोर पळत बाईक कडे आला तर तिथे चावी नव्हती. चोर चोर, पकडा पकडा. चोर घाबरून पळू लागला. गट्टू सुद्धा सायकल वरून चोरांचा पाठलाग करू लागला. थांब, तू जास्त लांब पळू शकत नाही. हे ऐकून चोर अजून जोराने पळू लागला. तेवढ्यात चिंकी आणि बाकीची मुलं देखील गट्टू सोबत आली आणि चोराचा पाठलाग करू लागली. थांब, तुला आता कोणीही वाचू शकत नाही. चोर वेगाने पळत होता. तेवढ्यात समोरून पोलिसांची गाडी आली आणि चोर तिथेच थांबला. त्याला पळण्यासाठी मार्गच शिल्लक नव्हता. गाडीमधून हरी सोबत पोलीस उतरले आणि त्यांनी चोराला पकडले. अरे, मिल्खा सिंग बनायचंय का? चल काढ पैसे. चोराने पोलिसांना सगळे पैसे दिले. तेवढ्यात तो म्हातारा तिथे आला आणि रडू लागला. थँक्यू व्हेरी मच सर. माझी बायको सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे, त्यासाठी पैसे काढले होते. थँक्यू आम्हाला नाही, या मुलांना बोला. आज यांच्यामुळे चोर पकडला गेला आहे. चल काढ हेल्मेट. चोराने हेल्मेट काढल्यावर म्हातारा माणूस शॉक झाला. साहेब, मी याला ओळखतो. हा सिटी हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड आहे. यानेच मला या एटीएम चा ऍड्रेस सांगितला होता. सर, याची बाईक एटीएम समोर उभी आहे. मला वाटते आहे की ती बाईक पण चोरीची आहे. तुम्ही बघून घ्या. थँक्यू. शहरातील सगळे नागरिक जर तुझ्यासारखे सतर्क आणि बहादूर असतील तर क्रिमिनल्स क्राईम करण्यापूर्वी 100 वेळा विचार करतील. या बहादूर मुलासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मग काय, इन्स्पेक्टर, म्हातारा माणूस आणि इतर सगळे पोलीस गट्टू आणि त्याच्या मित्रांसाठी टाळ्या वाजवू लागले. हे पाहून
सगळी मुलं खुश झाली. मोठे होऊन काय बनणार? बऱ्याच वर्षांपूर्वी एका शहरामध्ये खूप मोठी शाळा होती. त्या शाळेमध्ये दूर दूर ठिकाणाहून मुलं शिकायला यायची. त्याच शाळेमध्ये गट्टू नावाचा एक मुलगा शिक्षण घेत होता. गट्टू प्रेझेंट टीचर. गट्टू शहरामध्ये त्याच्या आई वडिलांच्या सोबत एका छोट्या घरात राहायचा. गट्टूचे बाबा जे ऑटो रिक्षा चालवायचे ते त्याला दररोज सकाळी त्यांच्या ऑटोमधून शाळेत सोडायला यायचे. एके दिवशी गट्टूची शिक्षिका खूप आजारी पडली आणि ती शाळेत येऊ शकली नाही. जेव्हा ही गोष्ट प्रिन्सिपल सरांना कळली तेव्हा ते स्वतः गट्टूच्या क्लासमध्ये आले आणि म्हणाले, स्टुडंट्स, आज तुमची टीचर अंजली आजारी पडल्यामुळे शाळेत नाही येऊ शकली, म्हणून त्यांच्या जागी मी तुम्हाला शिकवणार. पण आज आपण काहीतरी वेगळं करू. काय प्रिन्सिपल सर? ते हे की शाळेची पुस्तकं तुम्ही नेहमीच वाचता, म्हणूनच आज आपण शाळेचं पुस्तक नाही वाचायचं तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. तर चला मुलांनो, हे सांगा तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे? प्रिन्सिपल सरांचा प्रश्न ऐकल्यावर सर्व स्टुडंट्स विचार करू लागले. मग सगळे एकत्र बोलू लागले, मी डॉक्टर. मी पायलट. मी सोल्जर. असं नाही, सगळे एक एक करून बोला. इथनं सुरू करूया. सर, मी मोठी होऊन सायंटिस्ट बनणार. मी मोठी होऊन डॉक्टर बनणार. सर, मी पायलट बनणार आहे आणि हवाई जहाज उडवायचंय. मग गट्टूची वेळ आली. गट्टू, तू मोठा होऊन काय बनणार आहेस? या प्रश्नावर गट्टूने उभं राहून उत्तर दिलं, सर, मी मोठा होऊन ऑटोवाला बनणार आहे. का? तू ऑटोवाला का बनणार आहेस बाळा? कारण की माझे बाबा ऑटो चालवतात ना, म्हणूनच मलाही ऑटोवालाच बनावं लागेल ना. गट्टूचं असं उत्तर ऐकल्यानंतर प्रिन्सिपल सर अवाक झाले आणि याच्या आधी ती ते गट्टूला काही सांगतील शाळा सुटल्याची घंटी वाजली. शाळा सुटल्यानंतर देखीलही प्रिन्सिपल सरांच्या मनात गट्टूचंच बोलणं घोळत होतं. गट्टूचा असा विचार करणं चुकीचं आहे. मला गट्टूला समजवावंच लागेल. पण ते कसं काय? तेव्हा त्यांना एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशीही जेव्हा गट्टूची टीचर शाळेत नाही आली तेव्हा प्रिन्सिपल सर पुन्हा त्यांच्या क्लासवर आले. स्टुडंट्स, आज आपण शिकणार नाही तर आज आपण एक गेम खेळायचा आहे. मला गेम खूप आवडतात. सर, आपण कोणता गेम खेळायचा आहे? या गेमचं नाव आहे माझा फेवरेट हिरो. मग चला, तुम्ही एक एक करून मला सांगा की तुमचा फेवरेट हिरो कोण आहे. इथनं सुरुवात करूया. सर, मला रणवीर सिंग आवडतो. मला वरुण धवन. सर, मला टायगर श्रॉफ. मला ऋतिक रोशन आवडतो. तो खूप मस्त डान्स करतो. सर, मला सलमान खान खूप आवडतो. स्वैग से करेंगे सबका स्वागत. 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 आता प्रिन्सिपल सरांनी गट्टूला विचारलं, गट्टू, तुला कोणता हिरो चांगला वाटतो? माझा फेवरेट तर शाहरुख खान आहे. पण शाहरुख खानला तर हिरो बनायलाच नको होतं. पण ते तर केवढी चांगली ऍक्टिंग करतात. हो, पण त्याचे बाबा तर वकील होते आणि त्यांनी एक खूप चांगलं रेस्टॉरंट पण उघडलं होतं. मग शाहरुखला तर यापैकीच एक काहीतरी करायला होतं. हिरो तर तो चुकूनच बनला. हे ऐकून गट्टूला राग आला. सर, पण त्यांना एवढी चांगली ऍक्टिंग येते, मग ते वकील का म्हणून बनतील? हो, पण त्याचे बाबा तर वकील होते ना. तर ती त्यांच्या बाबांची मर्जी. शाहरुख खान जे बनले ते त्यांच्या मर्जीने बनलेत ना. गट्टूच्या या उत्तरावर प्रिन्सिपल सर हसू लागले. बरं गट्टू, अखेरीस तुला समजलं तरी. हेच तर मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की तुझ्या बाबांचा ऑटोवाला असण्याचा हा अर्थ नाही की तुला पण ऑटोवालाच बनावं लागेल. आणि आता मला तुला कोणाला तरी भेटवायचं आहे.
यांना भेट. हे आहेत मिस्टर जगमोहन देसाई. हे पण पुणे एकेकाळी ऑटो चालवायचे, पण आज यांचा मुलगा एका मोठ्या शाळेमध्ये प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल सर, हे तुमचे बाबा आहेत? हो, हे माझे बाबा आहेत. आता तुला कळलं गट्टू, ज्या पद्धतीने मी ऑटोवाला न बनता प्रिन्सिपल बनलो, तसाच तूही तुझ्या मेहनतीने काहीही बनू शकतोस. प्रिन्सिपल सरांच्या या प्रेमपूर्ण संवादाने गट्टू समजला आणि त्याने निश्चय केला की प्रिन्सिपल सर, मला समजलं. आता मी मोठा होऊन पोलीस ऑफिसर बनणार आहे. अशा प्रकारे प्रिन्सिपल सरांनी स्वतःचं आणि शाहरुख खानचं उदाहरण देऊन गट्टूला समजावलं की तो मोठा होऊन जे पाहिजे ते बनू शकतो. तर मुलांनो, आपल्याला या गोष्टीतून ही शिकवण मिळते की जर आपण व्यवस्थित मेहनत केली तर जे पाहिजे ते बनू शकतो. नवीन फॅमिली मेंबर. त्या दिवशी शनिवार होता. संध्याकाळ झाली होती. गट्टू चिंकी हॉलमध्ये खेळणी पसरून खेळत बसले होते. खेळ कमी आणि मस्तीत जास्त करत होते. मम्मी बघ ना, यानं माझ्या डॉलचे डोळे काढले. मम्मी हॉलमध्ये आली आणि फरशीवर पसरलेली खेळणी बघून रागावली. गट्टू चिंकी, खूप मस्ती झाली. तुमचा पसारा आवरा आणि पुस्तकं काढा. पप्पा घरी यायची वेळ झाली आहे. मम्मी बस 5 मिनिट थांब. तुम्ही दोघं माझं ऐकताच कधी? असं बोलून मम्मी रागावून किचन मध्ये निघून गेली. थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजली. चिंकीने दरवाजा उघडला तर समोर पप्पा उभे होते. हाय पप्पा, आज तुम्ही उशिरा आला. पण पप्पांचं लक्ष चिंकीच्या बोलण्याकडे नव्हतं. ते बाहेर कोणाला तरी हाक मारत होते. अरे बाबा, आत ये ना. इतकं लाजायचं कशाला? चल ये, दूध प्यायचंय की नाही? पप्पांचं बोलणं ऐकून चिंकी कन्फ्यूज झाली. पप्पा, तुम्ही कोणाला हाक मारत आहात? तो घाबरेल. सोसायटी मध्ये नवीन आहे ना. चिंकी आवाज हळू करत बोलली. पप्पा, कोण घाबरेल? अरे तोच. त्याला नाव नाही आहे का? आतापर्यंत तर नाही. आपण त्याला नाव पण देऊ. पप्पा, तुम्ही काय बोलत आहात? नीट सांगा ना, कोण आलंय तुमच्या बरोबर? अरे, एक नवीन पाहुणा आलाय, ज्याला पाहून तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अरे बाबा, ये आत. कोणी काही करणार नाही तुला. तेवढ्यात गट्टू चिंकी जवळ येऊन उभा राहिला आणि बाहेर उभ्या असलेल्या पप्पांना पाहून म्हणाला, पप्पा, तुम्ही बाहेर का उभे आहात आणि बाहेर कुणाशी बोलत आहात? अरे बाबा, शेवटचं सांगतो आहे, आत ये, नाहीतर मी आत जाऊन दरवाजा बंद करेन. मग तुझ्यासाठी पुन्हा दरवाजा उघडणार नाही. यावर गट्टू चिंकी काही बोलतील या आधीच कुत्र्याचे एक छोटेसे गोंडस पिलू शेपटी हलवत पप्पांकडे धावत आले आणि पप्पांचे पाय चाटू लागले. कुत्र्याचे ते गोंडस पिलू पाहून गट्टू चिंकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि दोघेही जोराने ओरडले, पप्पी! तुमच्या मम्मीने ऐकलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. पप्पा, हा पप्पी आपल्या सोबत आपल्या घरी राहणार आहे का? होय, आता हा आपल्या फॅमिली मधला नवीन मेंबर आहे. पण तुम्हाला इतका सुंदर पप्पी कुठे मिळाला? सोसायटीच्या बाहेर होता हा. माझ्या मागे मागे येत होता. मी त्याला हाकलायचा खूप प्रयत्न केला, पण तरी पण माझ्या मागे मागे येतच होता. मग मला पण हा आवडला आणि म्हणून मी याला घरी घेऊन आलो. तुम्हाला माहितीये का, मला लहानपणी कुत्रा पाळायचा होता, पण माझ्या आईने कधी परवानगीच दिली नाही. म्हणून हा कुत्रा पाळून मला माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हे ऐकून गट्टू उदास होऊन म्हणाला, तुमच्या मम्मीने जसं नाही ऐकलं तसं आमची मम्मी पण नाही ऐकणार. तुम्हाला तर माहित आहे, मम्मीला कुत्रा अजिबात आवडत नाही. याबद्दल काय करायचं ते मी बघेन. चिंकी, तू जरा याच्यासाठी थोडंसं दूध घेऊन ये आणि मम्मीला कळणार नाही याची काळजी घे. चिंकी किचन मध्ये पळाली. मम्मी किचन मध्ये काम करत होती. पप्पा आले? हा, आले. मग जा पटकन त्यांना पाणी घेऊन दे. पप्पांना पाणी नाही, दूध पाहिजे आहे. दूध? आज अचानक दूध पाहिजे? हा, थंड दूध. पप्पांना थोडी ऍसिडिटी झाली आहे. तू जा, मी घेऊन आले. हे ऐकून चिंकी घाबरली. नाही मम्मी, तू तुझं काम कर, मी घेऊन जाते. असे बोलून चिंकीने एका छोट्याशा बाउल मध्ये थंड दूध घेतले. पप्पा बाउल मध्ये दूध पिणार का? ग्लास मध्ये घेऊन जा. नाही, पप्पांना बाउल मध्येच पाहिजे. चिंकी, तुझी तब्येत ठीक आहे ना? गुपचूप ग्लास मध्ये दूध घेऊन जा. नाही, बाउलच ठीक आहे. तू
राहू देत, मीच घेऊन जाते. नाही नाही मम्मी, ग्लासच ठीक आहे. बिचारी चिंकी ग्लास भरून थंड दूध घेऊन हॉल मध्ये आली आणि पप्पा ग्लास मधून पपीला दूध पाजू लागले. पण पपीला हे नीट जमत नव्हते. चिंकी, बाउल आणायचा होतास, ग्लास मधून याला दूध पिता येत नाहीये. सॉरी पप्पा, मम्मी ऐकतच नव्हती. तेवढ्यात पपीने अचानक पप्पांच्या हाताला जोराचा झटका दिला आणि दुधाचा ग्लास हातातून निसटून खाली पडला आणि काचेचा ग्लास फुटून सगळं दूध फरशीवर पसरलं. हे पाहून सगळ्यांनी कपाळाला हात लावला. जे व्हायला नको होतं तेच झालं. आवाज ऐकून मम्मी बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांवर गरजली. तरीच मी विचार करत होते की तुम्हाला बाउल मध्ये दूध का प्यायचं आहे. चिंकी मला हॉल मध्ये का येऊ देत नाही. तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत. याला घरी आणलं आहे तर बाउल मधून दूध पाजा आणि जिथून आणलं तिथंच परत सोडून या. हे ऐकून गट्टू चिंकी रडून तिला मनवू लागले. मम्मी प्लीज राहू दे ना, किती क्यूट पप्पी आहे. मम्मी प्लीज, तू जे म्हणशील ते सर्व आम्ही करू, पण प्लीज पप्पी राहू दे ना घरी. तुमच्या रडण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला माहित आहे ना मला कुत्रा आवडत नाही. पण आम्हाला आवडतात ना. तू काळजी करू नकोस, आम्ही याचं सर्व काही करू. खाणं पिणं, आंघोळ घालणं, सगळं काही. तुला काहीच त्रास होणार नाही. पण हा पपी इथून कुठेच जाणार नाही. अच्छा असं आहे तर मग डिस्कशन संपलं. तर तुम्ही ठरवलंच आहे तर मी नाही म्हणणारी कोण आहे. असं म्हणून मम्मी किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी अजून सुद्धा उदास होते. अरे काळजी करू नका, तुमच्या मम्मीचा राग फार वेळ टिकत नाही. आणि हा पपी किती गोंडास आहे बघा. तुम्ही एक दिवस हा तुमच्या मम्मीला पण इम्प्रेस करेल. बरोबर बोललात तुम्ही पप्पा, खूप क्यूट आहे. पण आपण याला हा हा का म्हणत आहोत. याचं काहीतरी छानसं नाव ठेवूया ना. हा, टॉमी कसं वाटेल. हे तर खूपच कॉमन आहे, टायगर ठेवूया. तेवढ्यात पप्पा एकदम म्हणाले, मॅजिक. याचं नाव आपण मॅजिक ठेवू. हे नाव ऐकून गट्टू चिंकी इम्प्रेस झाले. वा पप्पा, मॅजिक एकदम वेगळं नाव आहे. हो ना मॅजिक. आणि तो पपी पण, सॉरी मॅजिक पण भू करत सहमती दर्शवू लागला. गट्टू चिंकी पळू लागले आणि मॅजिक शेपटी हलवत त्यांच्या मागे मागे धावत मस्ती करू लागला. गट्टूचा रिझल्ट. गट्टू आणि चिंकीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती आणि सोबतच मुलांची मस्ती सुद्धा. मम्मी, गट्टू माझे केस ओढत आहे. नाही मम्मी, मी तर फक्त तिचे केस मोजत होतो. एकदम गप्प. दोघही एकसारखेच आहात. दिवसभर फक्त खोडे आणि मस्ती. चला पुस्तक घेऊन बसा. मम्मी, सुट्ट्या सुरू झाल्यात ना. नो पुस्तक, नो अभ्यास. कुणी सांगितलं सुट्टीत अभ्यास करायचा नसतो. पुस्तक काढा. चला. मम्मी, आम्ही टीव्ही बघू. अजिबात नाही. तुमचे पप्पा आराम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब होईल. आम्ही आवाज कमी ठेवतो ना, प्लीज. अजिबात नाही. पुस्तक काढा. चला. गट्टू चिंकी उदास होऊन पुस्तक घेऊन बसले. मम्मी पप्पांजवळ जाऊन म्हणाली, बरं झालं गप्प बसले. काय झालं, झोपले का दोघं. अहो त्यांना कसली झोप येते. स्वतः झोपणार नाहीत आणि आपल्याला पण झोपायला देणार नाहीत. पुस्तक घेऊन बसले आहेत, पण नीट वाचतील की नाही माहित नाही. तेवढ्यात चिंकी ओरडली, मम्मी, यानं माझ्या पुस्तकाचं कव्हर काढलं. बघितलं, बोलले होते ना मी. हैराण केलं आहे मला. माहित नाही कधी यांचा रिझल्ट लागणार आणि कधी शाळा सुरू होणार. अगं जाऊ दे, मुलं आहेत. रिकामा डोकं सैतानाचं घर असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यांना काही काम नाही म्हणून अशी मस्ती करतायत. मला वाटतं त्यांना कशामध्ये तरी बिझी केलं पाहिजे. रात्री गट्टू चिंकी पप्पांसोबत डायनिंग टेबलवर बसले होते. मम्मी डिनर. हो आणते, तर 2च मिनिट. रिकामा बसून गट्टू चिंकीला कंटाळा येत होता आणि म्हणून ते डायनिंग टेबल वाजवून गाणी म्हणू लागले. मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती, आता माझी सटकली. मम्मी जेवण घेऊन आली आणि दोघांची मस्ती पाहून रागावली. गट्टू चिंकी, हे घर आहे, थिएटर नाही. टेबल वाजवणं थांबवा आणि गुपचूप जेवून घ्या.
तेवढ्यात पप्पा म्हणाले, अरे चांगलं वाजवतात दोघंही. मला वाटतं या दोघांना तबला शिकायला पाठवलं पाहिजे. सोसायटीमध्ये चांगले तबला वादक आहेत शंकर नारायण. उद्या दोघांना त्यांच्याकडे घेऊन जातो. हा घेऊन जावा. घरात निदान शांतता तर राहील. नाही बाबा, आम्हाला तबला नाही शिकायचा. तुम्ही गिटार घेऊन या, आम्ही गिटार शिकतो. बाळा, तुमच्याकडे रिदम आहे. शंकरजी कडून तबला शिकला तर पुढे जाऊन मोठे वादक होऊ शकता. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पा दोघांना शंकरजींकडे घेऊन गेले आणि दोघांसाठी ट्रेनिंग सुरू केली. शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करायला सुरुवात केली. शंकरजी, काय वाटतंय? चिंकीला थोडा वेळ लागेल, पण गट्टू लवकर शिकेल. तो बीट खूप चांगल्या प्रकारे पकडतो. चिंकीचं लक्ष दुसरीकडेच असतं. रोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी शंकरजींकडे जाऊन रियाज करू लागले. तबल्यावर गट्टूचा हात बसला आणि तो खूप छान तबला वाजवू लागला. पण बिचारी चिंकी, तिला अजून सुद्धा बीट पकडता येत नव्हते. असेच काही दिवस गेले आणि अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची मुलांना भीती वाटते. रिझल्टचा दिवस. गट्टू चिंकी रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेले. मिश्रा सरांनी सगळ्यांना रिझल्ट दिला. चिंकी वर्गात पहिली आली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं. पण बिचारा गट्टू मात्र फेल होता होता वाचला होता. त्याला खूप कमी मार्क्स मिळाले होते. तुझा रिझल्ट दाखव. तर नाही, घरी गेल्यावर बघ. गट्टू खूप घाबरला होता. त्याने स्वतःचा रिझल्ट कोणालाही दाखवला नाही. घरी जाताना त्याला एक माणूस दिसला. तो त्याच्या मुलाला ओरडत होता, इतके कमी मार्क्स? तू फेल झाला असतास तरी चालला असतं. तुझ्यावर इतके पैसे खर्च करतो. शाळेची फी, ट्युशनची फी, स्विमिंग क्लास, कॉम्प्युटर, सायकल आणि अजून बरंच काही देतोय आणि तुझा हा असा रिझल्ट? लाज वाटली पाहिजे तुला. गट्टू घाबरला की आता पप्पा पण त्याला असंच काहीतरी बोलतील. दोघही जेव्हा सोसायटीमध्ये आले, चिंकी तू जा, मी आलोच. पण तू कुठे जात आहेस? तू जा ना, मी तुला नंतर सांगेन. असं बोलून गट्टू पळून गेला आणि चिंकी घरी आली. चिंकीचा रिझल्ट पाहून मम्मी पप्पांना आनंद झाला. त्यांनी चिंकीला मिठाई भरवली. गट्टू कुठे आहे? पळून गेला, काहीच नाही बोलला. नक्कीच कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून घाबरून पळून गेलाय. पण जाणार कुठे? घरी तर यावंच लागेल ना. पण संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली, तरी पण गट्टू घरी आला नाही. मम्मी पप्पा, चिंकी सगळेजण घाबरून गट्टूला इकडे तिकडे शोधू लागले. गट्टूचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. कुठे गेला असेल माझा गट्टू? सगळीकडे शोधून झालं. चला आपण पोलिसात जाऊया. तेवढ्यात पप्पांना एक कॉल आला. फोनवर बोलल्यानंतर पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले, हो, थँक गॉड. पूर्ण सोसायटीमध्ये शोधलं गट्टूला, पण शंकरजींकडे जायचं विसरूनच गेलो. त्यांचाच कॉल होता. गट्टू त्यांच्याकडे लपून बसलाय. मम्मी पप्पा आणि सगळेजण शंकरजींच्या घरी गेले. गट्टू एका कोपऱ्यात बसला होता. आला आहे तेव्हापासून असाच बसून आहे, काही बोलत पण नव्हता. पप्पा गट्टूकडे जाऊन बोलले, काय झालं बाळा? गट्टूने रिझल्ट पुढे केला. पप्पांनी रिझल्ट बघितला आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. कमी मार्क्स आले म्हणून तू इथं लपून बसला होतास. तुला वाटलं पप्पा ओरडतील. नाही बाळा, मी तुला अजिबात ओरडणार नाही. मार्क्स कमी मिळणं चुकीचं नाही, पण जर तू अभ्यास केला नसतास तर ती मात्र चूक ठरली असती. पण तू मेहनत केली होतीस म्हणून हे मार्क्स तुझ्या मेहनतीचे आहेत, स्वतःचे आहेत. काही हरकत नाही. पुढच्या वर्षी अजून जास्त मेहनत कर, चांगले मार्क्स मिळतील. चल आता घरी. तेवढ्यात शंकरजी म्हणाले, बाळा, सगळी मुलं एकसारखी नसतात. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी एखाद्या कलेमध्ये. सचिन तेंडुलकर अभ्यासात फारसे चांगले नव्हते, पण क्रिकेट ग्राउंडवर किती चांगलं क्रिकेट खेळत होते हे तुम्हा मुलांना सांगण्याची गरज नाही. तसंच तू पण अभ्यासात कमजोर असलास तरी तबला किती छान वाजवतोस, चिंकीपेक्षा पण छान. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. उदास होऊ नये, उलट मेहनत करून सगळं मिळवलं पाहिजे. चल आता तबला वाजून दाखव. तुझ्या मम्मी पप्पांना बघायचंय की मी तुला ट्रेन केलंय की नाही. हे ऐकून गट्टू खुश झाला. डोळे पुसत तो तबला वाजवायला पळाला. गट्टूने जसा तबला वाजवण्यास सुरुवात केली, सगळेजण चकित झाले आणि बघता बघता त्याच्या तबल्याच्या सुरात दंग झाले. पुस्तकं वर्सेस खेळणी.
मुलं फारच जिज्ञासू असतात. त्यांच्या मनात नेहमी क्युरिओसिटी असते. या रूम मध्ये काय आहे, त्या पेटीत काय आहे, माहिती घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. गट्टू चिंकी पण तसेच होते. आजीची जुनी पेटी असो किंवा मग टाळं लावलेली घरातील एखादी जुनी रूम, बघताच त्यांची डिटेक्टिव्हगिरी सुरू. रविवारचा दिवस होता. गट्टू चिंकी कार्टून पाहत होते. नी तेवढ्यात अचानक लाईट गेली. शिट यार, लाईट गेली. आता काय करायचं? बाहेर जाऊया. बाहेर वातावरण बरं नाहीये. न ऊन आहे ना थंड आहे. अवकाळी पावसाचे ढग इकडे तिकडे फिरत आहेत. कोणता ऋतू सुरू आहे काही कळतच नाहीये. जे काही आहे फार वाईट वातावरण आहे. मम्मीने बाहेर जायला नाही सांगितलंय. हो, बाहेर सोसाट्याचा थंड वारा सुटलाय. कधी ऊन पडते तर कधी हलका हलका पाऊस पडतोय. अशा वातावरणात आपण आजारी पडायला नको म्हणून आईने नको म्हटलं असेल. हो ना, पण आता घरात बसल्या बसल्या आपण काय करायचं? चल मम्मी पप्पांच्या खोलीत जाऊया. तिथे आपल्याला टाइमपास करायला खूप काही मिळेल. मम्मी आपल्यापासून लपवून तिच्या कपाटात बरंच काही ठेवते, माहिती का? मग तर नक्कीच जायला पाहिजे. मग काय, गट्टू चिंकी धावत पळत मम्मी पप्पाच्या रूम मध्ये पोहोचले. तिकडे गेल्यावर त्यांची डिटेक्टिव्हगिरी सुरू झाली. कपाट उघडून बघू लागले, ड्रॉवर उघडून बघू लागले, पण तरीही त्यांच्या हाती काही खास नाही लागलं. तेवढ्यात गट्टूची नजर एका जुन्या कपाटावर गेली. हे बाबांचं कपाट होतं. काही दिवसांपूर्वीच गावातून आणलं होतं. कपाटाचे 2 वेगवेगळे दरवाजे होते आणि दोन्ही दरवाजे बाहेरून लॉक होते. मी मम्मीकडे बऱ्याचदा या कपाटाची चावी मागितली, पण ती म्हणाली की यात पप्पांचं काही महत्त्वाचं सामान आहे. पप्पांच्या परमिशन शिवाय नाही उघडू शकत. गट्टूने नीट लक्षपूर्वक ते कपाट पाहिलं. खूप जुनं आणि वेगळंच कपाट आहे. 2 वेगवेगळे दरवाजे आणि दोन्ही बाहेरून लॉक. म्हणजे आतमध्ये नक्कीच 2 वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतील. आज पप्पा पण घरी आहेत. चल आज पाहूनच घेऊया की या कपाटामध्ये असं काय आहे. गट्टू चिंकी धावत पळत पप्पांकडे पोहोचले आणि त्यांनी पप्पांकडनं कपाटाची चावी मागितली. पप्पा द्या ना, आम्हाला बघायचंय की काय आहे त्या कपाटामध्ये. मुलांची ती एक्साइटमेंट पाहताच पप्पा मस्तीच्या मूड मध्ये आले. चावी नक्कीच मिळेल, पण एक अट आहे. ती कोणती? चला कपाटासमोर. पप्पा दोघांनाही कपाटाच्या समोर घेऊन आले. तुम्ही बघितलं, कपाटाला 2 वेगवेगळे दरवाजे आहेत आणि दोन्ही बाहेरून लॉक्ड आहेत. म्हणजे आतमध्ये 2 कंपार्टमेंट्स आहेत आणि दोन्हीमध्ये माझ्या लहानपणीचा खूप मौल्यवान खजिना आहे. खजिना? वाव. हो, तो सगळा खजिना मी तुम्हा दोघांना देऊन टाकेन. पण आधी तुम्हा दोघांनाही दोन्ही कंपार्टमेंट मधून कोणत्याही एका कंपार्टमेंटला निवडायचं आहे. जो ज्या कंपार्टमेंटला निवडेल त्यातील सगळा खजिना त्याचा. पण आत काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आम्ही कसं चूज करू? हीच तर माझी पहिली आणि सर्वात शेवटची अट आहे. बिचाऱ्या गट्टू चिंकीचा नाईलाज होता. त्यांना पप्पांची गोष्ट मान्य करावी लागली. मी या दरवाजाच्या समोर उभा राहतो. लेफ्ट साइड माझ्यासाठी लकी आहे. मी त्याच्या समोर उभा राहतो. आता उडला राईट साइडचा दरवाजा, हा माझा. नक्की विचार करा. आता तुम्ही काही बोलू नका, फक्त उघडा. मग पप्पांनी गट्टूवाला दरवाजा उघडला तर आतमध्ये पुस्तकं आणि पुस्तकं भरलेली होती. पुस्तकं पाहताच बिचारा गट्टू नाराज झाला. ओ गॉड, मला पुस्तकं नकोय. प्लीज प्लीज प्लीज. पप्पांनी चिंकीवाला दरवाजा उघडला तर आतमध्ये खूप सारी खेळणी होती. ही पुस्तकं आणि ही खेळणी माझ्या लहानपणीचा खूप मौल्यवान खजिना आहे, ज्याने माझं बालपण खूप समृद्ध केलं. आजपासून हा खजिना तुमचा. सांभाळा, मी तर चाललो. असं म्हणताच पप्पा निघून गेले. मला जुन्या काळातली सगळी क्लासिक टॉयज मिळाली आणि तुला ही फाटकी पुस्तकं. गट्टू पुस्तकं मिळाल्यामुळे आणि चिंकीला भरपूर खेळणी मिळाल्यामुळे आतमधून खूप दुःखी होता. पण त्याने त्याचं दुःख चिंकीला दाखवलं नाही. तू काही दिवसातच त्या खेळण्यांना कंटाळशील, पण मी पुस्तकं वाचून कधीच बोर नाही होणार. स्टोरी बुक्स आहेत सगळी. उडता घोडा, परी कथा, जादूचं जंगल, बापरे बाप, मॅजिकचा खजिना आहे हे तर. वाच तू. माझ्याकडे पण खूप खेळणी आहेत. चावीवालं अस्वल आहे, डमरू आहे, लाकडाचा ट्रॅक्टर आहे. या सगळ्याशी मी एकटीच खेळणार.
मी पण तुला एकही गोष्ट वाचू नाही देणार. अशा प्रकारे खेळणी आणि पुस्तकांमध्ये युद्ध सुरू झालं. गट्टू त्याच्या रूम मध्ये जाऊन परीकथा वाचू लागला आणि चिंकी गॅलरीमध्ये जाऊन तिच्या खेळण्यांशी खेळू लागली. अर्धा तास दोघेही त्यांच्या त्यांच्या दुनियेमध्ये व्यस्त होते. पण अर्ध्या तासानंतरच चिंकी खेळण्याशी खेळून बोर झाली, कारण की तिला एकट्याने खेळण्याची सवयच नव्हती. इथे गट्टू परीची स्टोरी एन्जॉय करत होता. त्याला खूप मजा देखील येत होती. मग नंतर गट्टू विचार करू लागला, किती मस्त परीची गोष्ट आहे ही. चिंकीने ऐकली असती तर तिला पण खूप मजा आली असती. तेवढ्यात चिंकी तिची सर्व खेळणी घेऊन त्याच्या समोर आली. एकटी खेळून खेळून बोर होते मी. तू पण माझ्या बरोबर खेळ ना. आणि मलाही एकट्याला स्टोरी वाचण्यामध्ये मजाच येत नाहीये. चल मी तुला ही परीची खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकवतो. अरे वा, मला तर परीकथा खूप आवडतात. एक काम करूया, आधी या स्टोरीज वाचूया, मग या खेळण्यांशी खेळूया. मग दोघांनीही गोष्ट एन्जॉय केली आणि मग त्यानंतर दोघी पप्पांची वेगवेगळी खेळणी खेळू लागले. दोघांना एकत्र बघून पप्पाही खुश झाले. मुलांनो, मी फक्त मस्ती केली होती तुम्हा दोघांसोबत. मला फक्त बघायचं होतं की पुस्तकं मिळाल्यावर कोण काय काय करतं आणि खेळणी मिळाल्यावर कोणाची काय रिएक्शन येते. पण मला आनंद वाटतोय की तुम्हाला खेळण्यासोबतच पुस्तकं वाचणंही आवडतं. पप्पा, पुस्तकं जास्त महत्वाची आहेत की खेळणी? बाळा, मुलांसाठी दोन्ही सर्व इम्पॉर्टंट आहेत, कारण की खेळण्यांमुळे मनोरंजन होतं आणि पुस्तकांमुळे मनोरंजनासोबत नॉलेजही मिळतं. पुस्तकं आपल्याला नवनवीन दुनियेचं दर्शन करवतात, ज्यामुळे आपल्याला चांगले चांगले एक्सपिरियन्स मिळतात. म्हणूनच खेळण्यासोबत पुस्तकेही वाचा आणि पुढे वा. हे ऐकताच गट्टू चिंकी खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या पप्पांना मिठी मारली. गट्टूची फुटबॉल मॅच. मुलांना कधी कुठली गोष्ट आवडेल, कुठल्या गोष्टीची सवय लागेल काही सांगता येत नाही. गट्टूलाही एक सवय लागली होती, झोपेमध्ये उजवा पाय सतत हलवण्याची. ऐकून तुम्हाला हसू येईल, पण अर्ध्या रात्री चिंकी जेव्हा पाणी पिण्यासाठी उठली, तिने अंधारात जोर जोरात हलणारा पाय बघितला तर ती जोरात ओरडली. आई बाबा पळतच खोलीमध्ये आले. लाईट्स ऑन झाले आणि त्यांनी चिंकीला विचारलं, काय बाळा, काय झालं? ते बघा. आई बाबांनी जेव्हा गट्टूकडे बघितलं तर त्यांना हसू आलं, कारण गट्टू गाढ झोपेत होता आणि आपला उजवा पाय हवेमध्ये घेऊन सतत किक मारत होता. खूप गमतीशीर दिसत होता तो. अरे देवा, आता हे काय सुरू केलं गट्टूने? गट्टू, उठ बाळा, गट्टू. आई बाबांच्या आवाजाने गट्टूला जाग आली. तो म्हणाला, आई बाबा, तुम्ही इथे? काय झालं? हवेमध्ये हेलिकॉप्टर सारखा पाय घुमावतोयस आणि विचारतोयस काय झालं? किती घाबरले होते मी. नाही, तू कदाचित स्वप्न पाहिलं असशील. हे ऐकून बाबा हसत म्हणाले, तुला काय वाटतं गट्टू? तुझी आई आणि मी इथे येऊन काय स्वप्न बघतोय? बाळा, तू खरंच हवेमध्ये जोर जोरात किक करत होतास. काही हरकत नाही, होतं असं. चला झोपा सगळे. पण असं रोज रोज होऊ लागलं होतं. गट्टू रोज गाढ झोपेमध्ये आपला पाय हलवत होता आणि बिचाऱ्या चिंकीची झोप मोड व्हायची. मग चिंकीने एक आयडिया केली. मग तिने गट्टूचा तो पायच बांधला. आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व. पण नाही, गट्टूचा बांधलेला पाय सुद्धा डान्स करत होता आणि चिंकीने डोक्यावर हात मारून घेतला. अरे देवा. ही गोष्ट फक्त बेडरूम पर्यंतच नाही थांबली. बेडरूमच्या बाहेर सोसायटी आणि शाळेमध्ये सुद्धा झाली. खरं तर गोष्ट ही होती की गट्टू आता फक्त झोपेतच नाही तर जागेपणीही एक पाय हवेत किक करत होता आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूचीही लोक धोक्यात आली होती. त्या दिवशी तर गट्टूची लात बंटीच्या डोळ्यापर्यंत पोहोचली आणि ही गोष्ट मिश्रा सरांना कळाली तेव्हा ते सुद्धा वैतागले. गट्टू हवेमध्ये लाथ मारत चाललेला होता. रस्त्यात कुठला टीनचा कॅन मिळाला तर त्याला ठोकर मारत मारत घरी आणायचा. घरी कॅन्सचा ढिगारा झाला आणि मग बाबा आई सिरियस झाले. गट्टू, ही काय सवय लागली आहे तुला? आधी बेडरूम
आणि आता बेडरूमच्या बाहेर सुद्धा. बंटी थोडक्यात वाचला. चिंकी सांगत होती, जे दिसेल त्याला लाथ मारत घरापर्यंत आणतोस आणि परत तेच मला भंगारवाल्याला विकावं लागतं. आई, मला सुद्धा कळत नाहीये मी हे का करतोय. लाथ मारणं माझं पॅशन बनलंय. असं काहीच नाहीये की मला कुणाला दुखवायचंय किंवा कुणाला घाबरवायचंय. पण मला हेच कळत नाहीये की मी सगळं सोडून या लाथेच्याच मागे का लागलोय. गट्टूला कळलं नव्हतं, पण बाबांना कळालं होतं. बाबा गट्टूला म्हणाले, डोंट वरी बेटा, मला कळलंय आणि तुझ्या या सवयीचा चांगला इलाज आहे माझ्याकडे. तुला खूप आवडेल तो. तू काय बाबा? संध्याकाळी चल, तुलाच कळेल काय ते. तेव्हा संध्याकाळी गट्टूला घेऊन बाबा एका स्पोर्ट शॉप मध्ये आले आणि तिथून बाबांनी त्याला एक फुटबॉल काढून दिला. फुटबॉल बघताच गट्टूच्या चेहऱ्यावर एकदम मस्त स्माइल आली आणि त्याचा उजवा पाय डान्सच्या मूड मध्ये आला. वाव बाबा, फुटबॉल, मला तर हेच हवं होतं. हाच तर होता, याच्यासाठीच तर माझा पाय नाचत होता. प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की मला तेव्हा फुटबॉल पाहिजे माहित नव्हतं. आणि गट्टू फक्त एवढे बोलूनच नाही थांबला. त्याने फुटबॉल जमिनीवर टाकला आणि फुटबॉलच्या सोबतच गट्टूही जंप करत खेळू लागला. बाबांच्या सोबत शॉपचे अंकलही खुश झाले. एवढ्या छोट्या वयात फुटबॉलवर एवढा चांगला होल्ड. बघा सर, एक दिवस खूप मोठा फुटबॉल प्लेयर बनेल तुमचा गट्टू. हे ऐकून तर गट्टूच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता पुढची स्टोरी तर अजून इंटरेस्टिंग बनली होती, कारण गट्टूला आता लाथ मारायला अशी गोष्ट मिळाली होती ज्यात मजाही येत होती आणि कुणी काही म्हणतही नव्हतं. गट्टू रोज शाळेतून आल्यावर आणि सकाळी शाळेत जाण्यापूर्वी फुटबॉलची जोरदार प्रॅक्टिस करायचा. एक दिवस तर तो त्याचा फुटबॉल शाळेत घेऊन गेला आणि जसा वेळ मिळाला तो फुटबॉल खेळू लागला. शाळेतले बरेच मुलं सुद्धा फुटबॉल घेऊन शाळेत येऊ लागले आणि बघता बघता शाळेच्या ग्राउंड मध्ये सगळीकडे फुटबॉलच दिसू लागले. पांडे हेडमास्टरांना ही गोष्ट लक्षात आली आणि ते मिश्रा सरांना म्हणाले, सर काय म्हणता, होऊन जाऊ दे मुलांसोबत एक एक मॅच. हो सर, मी पण हाच विचार करत होतो. आता माहोल झालाच आहे तर मारूयात किक. मग काय, 2 टीम बनवल्या गेल्या. एक गट्टूची टीम आणि दुसरी बंटीची टीम. दोघांना समान प्लेयर वाटून दिले आणि फुटबॉलची मॅच सुरू झाली. मिश्रा सर आणि पांडे सर गोलकीपरच्या पोझिशनला होते. गट्टू मिश्रा सरांच्या टीम मध्ये होता. गट्टू अशा काही किक मारत होता की त्याचा बॉल अडवता अडवता पांडे सरांचा घाम फुटला होता. अरे काय कमाल खेळतोय हा मुलगा. त्याच्या किकने सुटलेला बॉल दिसतच नाहीये. गोलवर गोल करतोय नुसता. या प्रकारे मॅच संपन्न झाली तर गट्टूची टीम जिंकली होती. वा मुलांनो, गट्टू वेल डन हा. तुझा किक परफॉर्मन्स चांगलाय. अजून खूप काही शिकायचंय तुला फुटबॉलचं. पण डोंट वरी, तुझ्यासाठी पांडे सरांनी काहीतरी विचार केलाय. गट्टू, तुझ्यासाठी मी एका फुटबॉल ट्रेनरची अरेंजमेंट करतोय स्कूल कडून. तो खास तुला ट्रेन करेल. तू शाळेकडून फुटबॉल खेळशील आणि सोबतच शाळा आणि देशाचंही नाव रोशन करशील. हे ऐकून गट्टू एवढा खुश झाला की त्याने एक जोरदार किक फुटबॉलला मारली आणि फुटबॉल हवेला चिरत आकाशात गायब झाला. फ्रेंडशिप डे. रविवारचा दिवस होता. गट्टू चिंकी व्हिडिओ गेम खेळत होते. पप्पा घाईघाईने तयार होऊन हॉल मध्ये आले आणि गट्टू चिंकीला पाहून बोलले, बस झाला व्हिडिओ गेम, होमवर्क करा. गट्टू चिंकीने पप्पांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मग मम्मी हॉल मध्ये येऊन पप्पांना म्हणाली, कुठे निघाला आहात? आज तर रविवार आहे. विसरलीस? आज लक्ष्मीताई गावावरून येणार आहे. त्यांना आणायला स्टेशनवर जातोय. भीमू पण आहे सोबत. भीमूचे नाव ऐकताच गट्टू चिंकीने तोंड वाकडं केलं. भीमू? चल, मी निघतो. असं म्हणून पप्पा निघून गेल्यावर गट्टू चिंकीने मम्मीला विचारलं, मम्मी, हा भीमू कोण आहे? पप्पांची एक लांबची बहीण आहे. भीमू त्यांचा मुलगा आहे. तुमच्याच वयाचा आहे. आत्या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी येत आहे म्हणून तो पण येतो आहे. असं बोलून मम्मी निघून गेली. पण गट्टू चिंकीला मात्र मोठा प्रश्न पडला. बापरे बाप, आपल्याला त्याच्या सोबत खेळावे लागणार. त्याच्या सोबत सगळे काही शेअर करावे लागणार. तो गावाचा आहे. मी ऐकलं आहे की गावाची लोक विचित्र असतात. भीमूने आपली खेळणी खराब केली तर? आयडिया, आपण सगळे खेळणी लपवून ठेवू
आणि होमवर्क करायला बसूया. मग नाहीतर आपल्याला भीमू सोबत खेळावे लागणार आणि काही शेअर सुद्धा करावे लागणार नाही. गट्टू चिंकीने रूम मध्ये येऊन आपली सगळी खेळणी लपवून ठेवली. गट्टूने सायकल लपवून ठेवली आणि दोघेही हॉल मध्ये येऊन होमवर्क करू लागले. थोड्या वेळाने पप्पा, लक्ष्मी आत्या आणि भीमूला घेऊन घरी आले आणि मम्मी त्यांचं स्वागत करू लागली. पण गट्टू चिंकीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. बहिणी, कशी आहेस? मुलं कशी आहेत? आम्ही ठीक आहोत, पण तुम्ही बऱ्याच दिवसाने आला आहात. काय भीमू, कसे आहे मामाचे घर? खूप मोठं आहे. तेवढ्यात पप्पा म्हणू लागले, चल ताई, 2 वाजता अपॉइंटमेंट आहे. भीमू, तू गट्टू चिंकी सोबत खेळ. तेवढ्यात पप्पांनी पाहिलं की गट्टू चिंकी होमवर्क करत आहेत. काही हरकत नाही, ते नंतर खेळतील तुझ्यासोबत. तोपर्यंत तू टीव्ही बघ. पप्पा आणि लक्ष्मी आत्या निघून गेले. मम्मीने भीमूला टीव्ही चालू करून दिला. मुलांनो, मी शुक्ला आंटीकडे जाऊन येते. असं बोलून मम्मी निघून गेली. मम्मी गेल्यानंतर गट्टू चिंकी हॉल मधून पळून गेले आणि भीमू एकटाच टीव्ही बघत बसला. गट्टू चिंकी रूम मध्ये व्हिडिओ गेम खेळत होते. तेवढ्यात भीमू आला आणि त्यांच्या जवळ बसला. काय खेळत आहात? तू जाऊन टीव्ही बघ ना. नाही, मला खेळायला आवडते. तर मग खेळ जा. एकटाच काय खेळू? तुम्ही पण चला. तुम्हाला विटी दांडू येतो का? तू जरा गप्प बस. तुझ्याकडे सायकल आहे? नाही आहे. आहे. आई बोलत होती की तुमच्याकडे सायकल आहे. माझ्याकडे नाही आहे. मी बाबांकडे मागितली तर ते बोलले, पहिले मोठा हो. अशा प्रकारे भीमू बोलत राहिला. पण गट्टू चिंकीने त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा त्याच्याशी बोललेही नाहीत. दुपारी गट्टू चिंकीने सायकल काढली आणि सोसायटीच्या कॅम्पस मध्ये खेळू लागले. भीमू पण त्यांच्या पाठोपाठ गेला. तेव्हा गट्टू म्हणाला, तू का आलास इथे? घरी बसून कंटाळा आला होता. छान आहे सायकल तुझी. तू तिकडे जाऊन बस, आम्हाला खेळू दे. बिचारा भीमू बसून राहिला आणि गट्टू चिंकी सायकल चालवू लागले. मम्मी आली तेव्हा तिने पाहिलं की भीमू एकटाच बसून आहे आणि गट्टू चिंकी मजेत सायकल चालवत आहेत. हे पाहून मम्मीला वाईट वाटलं. रात्र झाली. पप्पा आणि लक्ष्मी आत्या घरी आले. सगळेजण एकत्र बसून जेवले आणि हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागले. थोड्या वेळाने लक्ष्मी आत्या म्हणाली, चल दादा, आम्ही निघतो. 9ची ट्रेन आहे. अरे हे काय, थांबा ना थोडे दिवस. नाही वहिनी, यांचा जेवणाचा प्रश्न आहे आणि भीमूची शाळा पण आहे. नंतर कधीतरी येऊ. भीमू गावी जाणार आहे हे ऐकून गट्टू चिंकी खुश झाले. तेवढ्यात भीमू बोलला, आई, तू काही विसरली आहेस. अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस. जा पिशवी घेऊन ये. भीमू पिशवी घेऊन आला. लक्ष्मी आत्याने पिशवी मधून एक भेट बाहेर काढली आणि मम्मीला देऊन म्हणाली, याच्यामध्ये जंगली बोरं आहेत. छान आंबट गोड असतात. भीमूने स्वतः जंगलातून आणली आहेत. म्हणाला, मामाकडे जाणार तर गट्टू चिंकीसाठी बोरं घेऊन जाऊ. शहरात कुठे मिळतात अशी बोरं? बरेच काटे लागले होते पायाला, पण बोरं मात्र घेऊन आला. मम्मीने गट्टू चिंकीकडे पाहिलं तर दोघे रडत होते. मम्मी समजली आणि भीमूला बोलली, गट्टू चिंकीसाठी आणली आहेस ना, तर मग जा तूच दे त्यांना. भीमू बोरांची भेट घेऊन गट्टू चिंकीकडे आला आणि म्हणाला, हे घ्या, जंगलामधून आणली आहेत. एक बोर खाल्ले तर सगळी संपवून टाकाल. हे ऐकून गट्टू चिंकी रडू लागले आणि रडता रडता त्यांनी भीमूला मिठी मारली. हे पाहून मम्मी, पप्पा आणि लक्ष्मी आत्या सर्वांचे डोळे भरून आले. चॉकलेट चॅलेंज. गट्टू चिंकीच्या घरी त्यांचे मामा मामी आणि मावशी काका आले होते. सगळेजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. पाहुणे आले होते म्हणून गट्टू चिंकी खूप आनंदी होते. गट्टू चिंकी, इकडे या. गट्टू चिंकी मामा मामी आणि काका मावशी यांना भेटले. त्यांनी मुलांना खूप मिठाई, गिफ्ट्स आणि भरपूर चॉकलेट दिले. चॉकलेट मिळाल्यावर गट्टू चिंकीला भरपूर आनंद झाला होता. पप्पा, मम्मी आणि आजी पाहुण्यांसोबत गप्पा मारत होते. थोड्या वेळाने त्यांच्या गप्पा थांबल्या आणि सगळेजण कंटाळून टीव्ही बघू लागले. चिंकी, कोणी
कोणीच बोलत नाही आहे. सगळे कंटाळले आहेत. असं झालं तर लवकरच काका मावशी आणि मामा मामी परत जाण्याचा विषय काढतील आणि घरी निघून जातील. आपण त्यांना गुंतवून ठेवले पाहिजे. आयडिया! आपण सगळे मिळून गेम खेळूया. गेम? कोणता गेम? तेवढ्यात दोघांची नजर चॉकलेटवर पडली. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि ओरडले, चॉकलेट चॅलेंज! मग काय, थोडा वेळ त्यांनी चर्चा केली आणि नंतर गट्टू चिंकी सर्वांसमोर जाऊन बोलले, टीव्ही बघण्यापेक्षा आपण सगळे छानसा गेम खेळूया. हो नक्कीच, गेम खेळूया. खूप मज्जा येईल. पण कोणता गेम खेळायचा आहे? तेवढ्यात मामाने गट्टूच्या हातात चॉकलेट पाहिले. तुम्हा दोघांना चॉकलेट चॅलेंज खेळायचे आहे हो ना? होय, आपल्याकडे चॉकलेट्स आहेतच. मग आपण चॉकलेट चॅलेंज खेळूया. नक्की खेळू, पण खेळायचे कसे ते सांगा. आम्ही तुमच्या जोड्या बनवू. एका जोडीमध्ये 2 जण, जसे की मम्मी पप्पा, काका मावशी, मामा मामी आणि आजी चिंकी. आमच्या जोड्या तर बनल्या, पण गट्टू तुझी जोडी कुठे आहे? मी तर तुम्हाला चॅलेंज देणार आहे ना. नंतर मी खेळेन आणि चिंकी चॅलेंज देईल. ठीक आहे, सांग काय आहे तुझे पहिले चॅलेंज? प्रत्येक जोडीमधील एकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल. त्याला ते चॉकलेट आपल्या जोडीदाराला भरवायचे आहे. चला, रांगेत उभे राहा. सगळे एका रांगेत उभे राहिले आणि गट्टू विचार करू लागला. पहिले चॅलेंज कोणाला देऊया? अच्छा, मामी, तुला चॅलेंज आहे की डोळ्यावर पट्टी बांधून तुला मामाला चॉकलेट भरवायचे आहे. ये मामी, कम ऑन! मग काय, गट्टूने मामीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मामीला 3 वेळा फिरवले. मामीच्या हातात चॉकलेट दिले होते. मामी अंदाज घेऊन मामाला शोधू लागली. शिखा, मी इथे आहे. नाही मामा, प्लीज, नो चीटिंग. मामी परत मामाकडे जात होती आणि त्यांना हात लावून बघत होती आणि पुन्हा दुसऱ्या जोडीकडे वळत होती. असे अनेक वेळा झाले आणि अचानक कमाल झाली. मामी मामाकडे गेली आणि त्यांना चॉकलेट भरवले. मामी जिंकली. अरे वा मामी, तू तर कमाल केलास. तू मामाला कसे काय ओळखलेस? सोपे होते. हर्षचा परफ्यूम वास घेत घेत मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना चॉकलेट भरवले. खूप छान. आता मावशीचा टर्न. मावशीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला फिरवली. मावशी चॉकलेट घेऊन काकांना शोधू लागली, पण मावशीने काका समजून गट्टूच्या पप्पांना चॉकलेट भरवले आणि सगळेजण पोट दुखेपर्यंत हसू लागले. मग मम्मीच्या डोळ्यावर पट्टी बांधली. मम्मी चॉकलेट हातात घेऊन पप्पांना शोधू लागली आणि थोड्या वेळातच मम्मीने पप्पांना चॉकलेट भरवले. अरे वा, मी तर एकटाच असा खेळाडू आहे ज्याला 2 वेळा चॉकलेट खायला मिळाले आहे. मम्मी, तू पप्पांना कसे ओळखले? अरे सोपे होते. तुमचे पप्पा परफ्यूम लावतच नाही. व्हेरी स्मार्ट. आजीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला सोडली. आजी सर्वांना हात लावून तपासू लागली आणि चिंकीला शोधू लागली. चिंकीची उंची कमी होती म्हणून आधी तर आजीला चिंकी सापडतच नव्हती. पण जेव्हा सापडली तेव्हा चिंकीने तोंड उघडायच्या आधीच आजीने चुकून पूर्ण चॉकलेट तिच्या चेहऱ्याला फासली. चिंकीचा चॉकलेटने माखलेला चेहरा बघून सर्वांना खूप हसू आले. गट्टू, आता तू चिंकीचा जोडीदार बन. आता मी तुम्हाला सर्वांना एक चॅलेंज देते. आजीचे बोलणे ऐकून सगळेजण खूप एक्साइटेड झाले. आजी आत गेली आणि पोलिसांच्या काठीसारख्या अनेक काठ्या घेऊन बाहेर आली. बाप रे, इतक्या काठ्या! काय करणार आहेस आजी तू? सांगते, थांबा. आता सगळेजण आपल्या जोडीदार समोर बसा. सगळेजण आपापल्या जोडीदारासमोर बसले. आजीने मध्ये चॉकलेटने भरलेली एक प्लेट ठेवली आणि सगळ्यांच्या हातावर काठ्या बांधल्या. अरे बापरे, हे चॅलेंज तर खूप कठीण वाटत आहे. दोन्ही हातांवर काठ्या बांधल्यामुळे हात दुमडता येत नाहीये. सगळ्यांच्या दोन्ही हातावर काठी बांधल्यामुळे हात एकदम टाईट झाले होते आणि दुमडता येत नव्हते. चला, आता तुमच्या समोर चॉकलेट आहेत. तुम्हाला ते खायचे आहे. पण अट अशी आहे की तुम्ही केवळ हातांचा उपयोग करूनच चॉकलेट खाऊ शकता. चला, करा हे चॅलेंज पूर्ण. मग काय, सगळेजण एक एक तुकडा उचलून खाण्याचा प्रयत्न करू लागले, पण हातावर काठी बांधली असल्यामुळे
हात तोंडापर्यंत पोहोचत नव्हता. मग काय, कोणी चॉकलेट हवेत उडवून तोंडात पकडण्याचा प्रयत्न करत होता, तर कोणी हाताचा तळवा तोंडापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे एकदम मजेशीर वाटत होते. आजी सगळ्यांचा व्हिडिओ काढत होती. थोड्या वेळाने कंटाळून सगळ्यांनी प्रयत्न करायचे सोडून दिले, कारण कोणालाही चॉकलेट खाता येत नव्हती. तेवढ्यात अचानक चिंकीच्या डोक्यात एक कल्पना आली. तिने चॉकलेटचा एक तुकडा उचलला आणि गट्टूला भरवला. गट्टूने देखील चिंकीला चॉकलेट भरवले. दोघेही चॉकलेट खाऊ लागले आणि एकमेकांना भरवता भरवता सगळे चॉकलेट संपले. हे पाहून आजी हसू लागली. मग काय, सगळ्यांनी गट्टू चिंकीची कॉपी केली आणि एकमेकांना चॉकलेट भरवले. अशा प्रकारे हात न दुमडता सगळ्यांनी चॉकलेट संपवले आणि आजीने दिलेले चॅलेंज पूर्ण केले. गट्टूची पहिली हवाई यात्रा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. गट्टू चिंकी घरात बसून बोर झाले होते. बाहेर खूप कडक ऊन होतं, म्हणून मम्मी त्यांना बाहेर खेळायला पाठवत नव्हती. मग गट्टू चिंकी बोर होणारच ना. मी तर घरात बसून बसून कंटाळलो आहे. अजून 1.5 महिना आहे उन्हाळा संपायला. इतके दिवस घरात बसून कसे काढणार काय माहित. या गोष्टीला काही दिवस झाले होते आणि एका संध्याकाळी पप्पांनी अचानक एक बॉम्ब टाकला. अरे खरोखरचा बॉम्ब नाही, सरप्राईज वाला बॉम्ब. मुलांनो, 4 दिवसांनी आपण फिरायला कुलू मनालीला जाणार आहोत. हे ऐकून तर गट्टू चिंकीचा विश्वासच बसेना. पप्पा खरंच? हो 100% खरं. वाह पप्पा, तुम्ही तर आज अचानक बॉम्ब फोडला. गट्टू चिंकीचा उत्साह बघून पप्पा म्हणाले, अरे आत्ताच इतके एक्साइट होऊ नका. अजून दुसरा बॉम्ब फोडायचा बाकी आहे. दुसरा बॉम्ब? लवकर सांगा ना पप्पा, मी वाट नाही पाहू शकत. ऐकाल तर एकदम हवेत उडाल. आता सांगा ना पप्पा, एवढी कोणती मोठी गोष्ट आहे? सांगतो. आपण कुलू मनालीला ट्रॅव्हलर बस किंवा ट्रेनने नाही तर प्लेनने जाणार आहोत. दुसऱ्या बॉम्बचा धमाका इतका जोरदार होता की गट्टू चिंकीला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पप्पा, तुम्ही खोटे तर नाही बोलत ना? नाही बाळा, पप्पा अगदी खरं सांगत आहेत. त्यांनी तर आपल्या चौघांसाठी फ्लाईटचे तिकीट पण बुक केले आहेत. हो, आपण कुलू मनालीला उडत उडत जाणार आणि उडत उडत येणार. ठीक आहे ना? हे ऐकून गट्टू चिंकीचे पाय जमिनीवर थोडेच राहणार होते. ते हवेमध्ये उडू लागले आणि बघता बघता बाहेर पळून गेले. अरे मुलांनो, आता कुठे जात आहात? जाऊ दे. एवढी मोठी बातमी त्यांच्या पोटात थोडीच टिकणार आहे. हरी आणि गुड्डीला सांगायला जात असतील. बरोबर बोललात तुम्ही. वेडे झाले आहेत दोघे जण. बिचारे घरात बसून बसून कंटाळले होते. बरं झालं तुम्ही कुलू मनालीचा प्लॅन बनवला. अच्छा, फक्त मुलंच बोर झाली होती का? तुला कंटाळा आला नव्हता? तुम्ही पण ना. आता हे सर्व सोडा. 4 दिवसात निघायचे आहे. पॅकिंग सुरू केली पाहिजे. गट्टू चिंकी जेव्हा घरी आले तेव्हा ते दोघे सुद्धा स्वतःची पॅकिंग करू लागले आणि बघता बघता त्यांनी जाडजूड अशा बॅग भरून ठेवल्या. पप्पांनी त्यांच्या बॅग्स बघितल्या तेव्हा त्यांचे डोळेच फिरले. एवढ्या मोठ्या बॅग्स? काय भरले काय तुम्ही त्यामध्ये? काही नाही पप्पा. कपडे, टॉवेल, ब्लँकेट, चटाई, खेळणी, पुस्तकं, शूज, सॅन्डल, पिगी बँक सगळं काही ठेवलं आहे. बाळा, आपण तिथे फिरायला जातोय, कायमचे राहायला नाही. लगेच सगळं सामान काढून ठेवा आणि पाहिजे तेच सामान घ्या. यांचा सामान आहे तर किती, फक्त कपडेच तर घ्यायचे आहेत. गट्टू चिंकी, तुमचे कपडे आमच्या बॅगेमध्ये टाका. हे ऐकून गट्टू चिंकी उदास झाले. काय मम्मी, आम्ही का नाही घेऊ शकत आमचे सामान? बाळा, विमानात एवढं सामान अलाउड नसतं. विमानावर जास्त लोड येऊ नये म्हणून तुमचं एवढं जड सामान घेऊन विमान उडणार तरी कसं, याचा पण विचार करा. आणि आपण तिथे हॉटेलमध्ये राहणार आहोत. टॉवेल, ब्लँकेट सगळं काही मिळेल तिथे. मग एवढे ओझे का घेऊन फिरायचे? आपण फक्त एन्जॉय करायचं आहे. गट्टू चिंकीला मम्मी पप्पांचं बोलणं पटलं आणि त्यांनी सगळं सामान काढून फक्त आवश्यक सामान मम्मी पप्पांच्या बॅग मध्ये भरलं. 3 दिवस झाले आणि अखेरीस तो दिवस उजाडला, ज्या दिवसाची गट्टू चिंकी खूप वाट पाहत होते. आज आयुष्यात पहिल्यांदा गट्टू चिंकी विमानात बसून उडणार होते.
दोघही खूप खुश आणि एक्साइटेड होते. सगळे जण टॅक्सीने एअरपोर्टवर पोहोचले. गट्टू चिंकीने बऱ्याच वेळा बाहेरून एअरपोर्ट पाहिला होता, पण आतमधून पहिल्यांदा पाहत होते. एअरपोर्ट खूप मोठा आणि सुंदर होता. बरेच लोक इकडून तिकडून धावपळ करत होते. कुठेच कचरा दिसत नव्हता. एअरपोर्ट खूप स्वच्छ आणि सुंदर होता. पप्पा, बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशनवर किती कचरा असतो. इथे पहा, किती स्वच्छता आहे. बाळा, कचरा तर आपणच करत असतो. बस स्टॉप असो किंवा एअरपोर्ट, आपण कुठेच कचरा केला नाही पाहिजे, कारण या सुविधा आपल्यासाठी आहेत आणि आपण चांगले नागरिक बनून त्यांची काळजी घ्यायला हवी. गेटवर सगळ्यांचे आयडी, तिकीट चेक केले गेले आणि नंतर त्यांना आत सोडले गेले. आतमध्ये सामानाची चेकिंग, बॉडी स्कॅनिंग आणि इतर फॉर्मॅलिटीज केल्या गेल्या आणि गट्टू चिंकीचे विमान रनवेवर येऊन थांबले सुद्धा. गट्टू चिंकी मम्मी पप्पांसोबत एका बस मध्ये बसले. आपण बस मध्ये का बसलो आहोत? आपण बसने कुलू मनाली जाणार आहोत. हे ऐकून मम्मी पप्पा हसू लागले. अरे, ही बस आपल्याला विमानापर्यंत सोडणार. मग काय, बस विमानापर्यंत पोहोचली सुद्धा. गट्टू चिंकी पहिल्यांदाच इतके जवळून प्लेन बघत होते. ते खूप मोठे होते. वाव, चल एक सेल्फी घेऊ. पप्पांनी विमानासोबत एक सेल्फी घेतली आणि सगळेजण विमानात आपापल्या सीटवर जाऊन बसले. गट्टूला विंडो सीट मिळाली होती म्हणून चिंकी उदास झाली होती. डोंट वरी चिंकी, अर्धा वेळ मी इथे बसेन, मग तू बस. मुलांचा समजूतदारपणा पाहून पप्पा मम्मी खुश झाले. थोड्या वेळाने अनाउन्समेंट झाली. सगळेजण सीट बेल्ट लावून तयार झाले आणि पाहता पाहता गट्टू चिंकीचे प्लेन हवेत उडू लागले. विमान आकाशात 20,000 फुटांवर उडत होते. खिडकीत सगळीकडे फक्त ढगच ढग दिसत होते. खूपच सुंदर दृश्य होते ते. मधून मधून एअर हॉस्टेस येऊन ब्रेकफास्ट, ज्यूस आणि चॉकलेट सर्व करत होती. खाऊन पिऊन गट्टू चिंकीचे पोट भरले होते. मी ठरवले आहे, मोठा होऊन मी पायलट बनणार. मी एअर हॉस्टेस बनणार. हो, ठीक आहे. जे पाहिजे ते बना, पण ते ढग तर पहा किती मोठे आहेत. गट्टू चिंकीने बाहेर एक मोठा ढग पाहिला आणि पाहता पाहता ते ढगांच्या विश्वात रमून गेले आणि प्लेन मध्ये बसून ढगांना स्पर्श करण्याची स्वप्ने पाहू लागले. मोदीजींचा इंटरव्ह्यू. गट्टू आणि चिंकी शाळेतून घरी येतात आणि सगळं घर डोक्यावर घेतात. आई, आई, कुठे आहेस तू? बाबा, लवकर या. आवाज ऐकून आई बाबा काम सोडून हॉल मध्ये येतात. काय झालंय मुलांनो? मित्रांबरोबर भांडून आला आहात का? नाही आई, तसं काही नाहीये. तर मग कोणता ऍक्सिडेंट बघितलात का? काय बाबा तुम्ही पण, असं काही नाहीये. अरे तर मग सांगा ना, काय झालं आहे? काय झालं ऐकाल तर तुम्ही थक्क होऊन जाल. आता सुद्धा आम्ही बेहोशच आहोत. तुम्ही लवकर सांगा, काय गोष्ट आहे? आई बाबा, आम्ही मोदीजींचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. काय बोललो होतो ना, तुम्ही थक्क होऊन जाल. कानांवर विश्वासच बसत नाहीये. खरंच तुम्ही दोघं मोदीजींचा इंटरव्ह्यू घेणार आहात का? हो बाबा, आम्ही मोदीजींचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. केव्हा, कुठे, कसा आणि तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? अगं आई, आजच ठरलं आहे, मग आधीच कसं सांगणार? म्हणजे आज अचानक कसं ठरलं? अहो बाबा, शाळेमध्ये मिश्रा सरांनी आज एक प्रोजेक्ट दिला आहे म्हणून आजच ठरलंय. म्हणजे मोदीजींचा इंटरव्ह्यू तुमचा प्रोजेक्ट आहे? आम्ही तुमची मज्जा केली. समोरासमोर बसून मोदीजींचा इंटरव्ह्यू नाही घ्यायचाय, फक्त इंटरव्ह्यू साठीचे प्रश्न तयार करायचे आहेत. हाच आमचा प्रोजेक्ट आहे. मिश्रा सर इंटरव्ह्यूचा टॉपिक शिकवत होते तेव्हा त्यांनी प्रोजेक्ट दिला की तुम्ही ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छिता त्यांच्यासाठी प्रश्नांची यादी तयार करा. आणि मोदीजी आमचे किती आवडते आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणून आम्ही प्रोजेक्ट साठी त्यांना निवडलं आहे. काय मुलांनो, तुम्ही तर आम्हाला घाबरवलंच होतं. आई बाबा, तुम्ही आम्हाला प्रश्न काढायला मदत कराल का? नक्कीच करू. मोदीजी तर आमचे सुद्धा फेवरेट आहेत. फ्रेश होऊन गट्टू चिंकी आई बाबांच्या सोबत प्रश्न काढायला बसतात. पहिला प्रश्न काय विचारायला पाहिजे?
तुम्हीच विचार करा, इंटरव्ह्यू तर तुम्हालाच घ्यायचा आहे ना. मोदीजी, तुमचं नाव काय आहे? अगं वेडे, ते तर सगळ्यांनाच माहित आहे. मोदीजींचं नाव मोदीजी आहे. गुगल कर, त्यांचं पूर्ण नाव मिळेल. तर मग ह्याच प्रश्नाला हटके बनवूया. ते कसं? मोदीजी, तुमचे लहानपणीचे निकनेम काय होते? कसं आहे? हा तर खरंच हटके आहे, कारण की लहानपणी तर सगळ्यांनाच निकनेम असतात. हा प्रश्न लिहून घे. चिंकी प्रश्न लिहित आहे. दुसरा प्रश्न काय विचारायचा? विचार करा. तुमचा आवडता प्राणी? मला पक्क माहित आहे, वाघच असेल. तू का उत्तर देतीयेस? उत्तर मोदीजी देतील. हा प्रश्न लिहून घे. आता आवडता पक्षी? मोर. तो तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचा मोरासोबतचा व्हिडिओ सुद्धा सगळ्यांनी बघितलाय. तर मग असं करूया, आपण लिहूया, मोदीजी, मोर तुमच्या जवळ कसे काय येतात? ते तुम्हाला घाबरत का नाही? बाबा, बरोबर आहे ना? खूप चांगला प्रश्न आहे. तुम्हाला मोदीजींना जे विचारायचंय ते लिहा. तिसरा प्रश्न, तुम्ही कधी विट्टी दांडू खेळला आहे का? तू खेळतोस म्हणून ना? तर तू पण विचार ना, मी थोडीच नाही म्हणालोय. ठीक आहे. मोदीजी, तुम्ही कधी रांगोळी काढली आहे का? चिंकीच्या या प्रश्नावर आई, बाबा आणि गट्टू हसायला लागतात. हसताय काय? मी खरंच त्यांना हेच विचारू इच्छिते. अगं बेटा, रागावू नकोस. चांगला प्रश्न आहे. मुलं मनाने स्वच्छ असतात. त्यांचा कोणताही प्रश्न चुकीचा नसतो. तुला तुझ्या मोदीजींना जो प्रश्न विचारायचा आहे तो बिनधास्त विचार. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी मोदीजींसाठी प्रश्नांची लांबच लांब लिस्ट बनवतात. झाले सगळे प्रश्न. प्रोजेक्ट तयार. ये! अगं, अजून काम बाकी आहे. या प्रोजेक्टला चांगल्या प्रोजेक्ट पेपरवर लिहून फाईल पण तर करायचं आहे. अजून एक काम बाकी आहे. ते कोणतं? तुझा प्रोजेक्ट तर तयार झाला. आता हे सारे प्रश्न एका पत्रावर लिहून घे. आपण मोदीजींना ते पत्र पाठवूया. कशी आहे आयडिया? ही आयडिया ऐकून गट्टू, चिंकी उड्या मारायला लागतात. बाबा, मोदीजी खरंच आमच्या प्रश्नांची उत्तरं देतील? नक्कीच देतील. मोदीजी मुलांना कधीच नाराज करत नाहीत. हे ऐकून गट्टू आणि चिंकी मोदीजींना पत्र लिहायला बसतात. इमानदारीचं बक्षीस. अनेक वर्षांपूर्वी कोण्या एका शहरामध्ये गट्टू त्याच्या गरीब आई बाबांसोबत राहत होता. गट्टू दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकत होता. त्याला शिकायला तर आवडतच होतं. त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या नक्षी असलेल्या पेन्सिल आणि रंगीबिरंगी रबर सुद्धा आवडायचे. दुसऱ्या मुलांकडील रंगीबिरंगी पेन्सिल आणि रबर बघून त्याला सुद्धा तशा पेन्सिल आणि रबर घ्यावेसे वाटत. आई, मला सुद्धा बाकी मुलांप्रमाणे रंगीत पेन्सिल आणि रबर पाहिजे. पण पैसे नसल्यामुळे आई बाबा त्याला नाही म्हणत. बाळा, तशा पेन्सिल आणि रबर खूप महाग असतात आणि आपल्याकडे इतके पैसे नाहीयेत. म्हणून आता गट्टूने आई बाबांकडे रबर आणि पेन्सिल मागणं बंद केलं होतं. परंतु तो असा नेहमी विचार करायचा की एक दिवस माझ्याकडे सुद्धा खूप सारे छान छान पेन्सिल आणि रबर असतील. असेच बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी तो शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला शाळेच्या मागच्या रस्त्यावर 3 रंगीबिरंगी पेन्सिल आणि 3 रंगीबिरंगी रबर दिसले. अरे वा, हे पेन्सिल आणि रबर तर खूप मस्त आहेत, असं म्हणून त्याने ते उचलले. वा, या रबर मधून तर सुगंध पण येतोय. पण हे आहेत कोणाचे? त्याने आजूबाजूला बघितलं तर कोणीच दिसलं नाही. इथे तर कोणीच दिसत नाहीये. मीच हे का ठेवून नको घेऊ? असा विचार करून त्याने ते आपल्या दप्तरात ठेवले आणि परत घरी गेला. संध्याकाळी तो गृहपाठ करायला लागला. तेवढ्यात माझ्याकडे तर नवीन सुगंधित पेन्सिल आणि रबर पण तर आहेत. आज मी त्यानेच गृहपाठ करेन. असा विचार करून त्याने त्याच्या बॅग मधून ते पेन्सिल आणि रबर काढले आणि गृहपाठ करू लागला. तेव्हा अचानक आई त्याच्या जवळ आली. गट्टू, काय करतोयस? आई, मी ह्या पेन्सिलने आणि सुगंधी रबरने शाळेचा गृहपाठ करतोय. पण ही पेन्सिल आणि रबर तुझ्याकडे कसे आले? आई,
आज जेव्हा मी शाळेतून घरी येत होतो तेव्हा शाळेच्या मागच्या रस्त्यावर मला अशा 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले. आणि तू हे ठेवून घेतलेस? हो आई. ही चुकीची गोष्ट आहे गट्टू. तू ह्यांना तुझ्याजवळ ठेवायला नको होतस. पण आई तिथे कोणीच नव्हतं. हे नक्कीच शाळेतून बाहेर पडताना एखाद्या मुलाच्या दप्तरातून पडले असतील. तू हे उद्याच शाळेत मुख्याध्यापकांना देऊन टाक. आई पण हे खूप मस्त आहेत आणि मला अशाच पेन्सिल आणि रबर पाहिजे होते. गट्टू, आपण कधीही कोणत्याही गोष्टीची हाव नाही केली पाहिजे आणि नेहमी इमानदारपणे वागलं पाहिजे. आणि असंही तुझ्या नशिबात जर अशा रंगीबिरंगी रबर आणि पेन्सिल असतील तर तुला कधी ना कधी त्या मिळतीलच. आईने समजावल्यावर गट्टूने मान्य केलं. ठीक आहे आई. दुसऱ्या दिवशी गट्टू त्या 3 पेन्सिल आणि 3 रबर घेऊन मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे गेला आणि त्याने त्यांना सांगितलं, मुख्याध्यापक सर, या पेन्सिल आणि रबर मला शाळेच्या मागच्या रस्त्यावर मिळाले होते. हे तुमच्याकडे ठेवून घ्या आणि ज्याचे असतील त्याला देऊन टाका. ठीक आहे गट्टू, हे तू खूप चांगले काम केलेस. सर्वांनी तुझ्यासारखे इमानदार बनले पाहिजे. मुख्याध्यापकाचं बोलणं ऐकून गट्टू खूप खुश झाला आणि तिथून निघून गेला. मुख्याध्यापकांनी शिपायाला बोलवून म्हटलं, तू सगळ्या वर्गामध्ये जाऊन असे सांग की कोणाला तरी 3 सुंदर पेन्सिल आणि 3 सुवासिक रबर मिळाले होते. त्याने ते माझ्याकडे जमा केले आहेत. म्हणून ते ज्या कोणाचे आहेत त्याने सुटण्यापूर्वी येऊन माझ्याकडून घेऊन जा. शिपायाने असंच केलं. जेव्हा ही गोष्ट गट्टूच्याच वर्गात शिकणाऱ्या पिंटूला समजली तेव्हा त्याने विचार केला, त्या तर माझ्याच पेन्सिल आणि रबर आहेत. मी लगेचच जाऊन ते मुख्याध्यापक सरांकडून घेतो. तो वर्गाच्या बाहेर आला आणि मुख्याध्यापक सरांच्या ऑफिसकडे चालू लागला. तो मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे जातच होता तेवढ्यात त्याने विचार केला, मी तर हरवलेल्या पेन्सिल आणि रबर मिळण्याची आशाच सोडली होती, परंतु ते सर्व तर मला इतक्या सहज मिळाले. असा विचार करून तो मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेला. मुख्याध्यापक सर, त्या माझ्या पेन्सिल आणि रबर आहेत. ठीक आहे पिंटू, तर घे तुझे पेन्सिल आणि रबर. हरवलेली पेन्सिल आणि रबर बघून पिंटूच्या मनात हाव सुटली. त्याने विचार केला, जर मला पेन्सिल आणि रबर वापस मिळतच आहेत तर मी 3 पेन्सिल आणि 3 रबर का घेऊ? मी तर 5 पेन्सिल आणि 5 रबर घेईन. आणि त्याने मुख्याध्यापक सरांना सांगितलं, मुख्याध्यापक सर, या तर फक्त 3 पेन्सिल आणि 3 रबर आहेत, परंतु माझे तर 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते. काय? हो मुख्याध्यापक सर, माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे. हे ऐकल्यावर मुख्याध्यापकांना खूप राग आला. त्यांनी लगेचच शिपायाला बोलवलं. राजू, लवकर गट्टूला बोलवून आण. शिपाई लगेचच गट्टूला बोलावून घेऊन आला. मुख्याध्यापकांनी गट्टूला विचारलं, गट्टू, तुला किती पेन्सिल आणि रबर मिळाले होते? सर, मला 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले होते. पण पिंटू तर म्हणतोय की त्याचे 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते, तर बाकीचे 2 पेन्सिल आणि 2 रबर कुठे गेले? मला माहित नाही सर. मला जेवढे मिळाले होते ते सर्व मी तुम्हाला दिले. तेवढ्यात पिंटू बोलला, सर, हा खोटं बोलतोय. नक्कीच ह्याने बाकी पेन्सिल आणि रबर स्वतःकडे ठेवून घेतले आहेत. नाही सर, मी खरं बोलतोय. आणि जर मला पेन्सिल आणि रबर चोरायचेच असते तर मी सगळेच पेन्सिल आणि रबर ठेवून घेतले असते. तुम्हाला 3 पेन्सिल आणि रबर तरी परत का केले असते? आम्हाला काय माहित तू असं का केलंस? तेवढ्यात मुख्याध्यापक त्या दोघांना शांत करत बोलले, गट्टू बरोबर बोलतोय. जर त्याला पेन्सिल आणि रबर ठेवायचेच असते तर त्याने काहीच परत केले नसते आणि सगळेच ठेवून घेतले असते. सर, पण माझ्या पेन्सिल आणि रबर? पिंटू, तुझ्या 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते. याचा अर्थ असा आहे की गट्टूला जे 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले होते ते तुझे नाही आहेत. आणि कारण की अजून कोणीही या पेन्सिल आणि रबर घेण्यासाठी आलेले नाही, म्हणून गट्टूच्या इमानदारीने खुश होऊन मी ह्या 3 पेन्सिल आणि 3 रबर मी गट्टूलाच देतो. हे ऐकून गट्टू खूप खुश झाला. त्याने पुढे होऊन मुख्याध्यापकांकडून त्या पेन्सिल आणि रबर घेतले. धन्यवाद सर. पण पिंटू हे बघून खूप दुःखी झाला. त्याला माहित होतं की त्याच्या समोर त्याच्या पेन्सिल आणि रबर कोणा दुसऱ्याला दिले जात होते. परंतु त्याला हेही माहित होतं की जर आता त्याने खरं सांगितलं तर मुख्याध्यापक सर त्याला खूप मोठी शिक्षा देतील. म्हणून शांतपणे उभं राहून तो ते सर्व बघत बसला. हवेमुळे मी हे काय केलं?
अशा प्रकारे गट्टूला त्याच्या इमानदारीचं बक्षीस मिळालं आणि पिंटूला त्याच्या हावेची शिक्षा. तर मुलांनो, या गोष्टीमधून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपण कधीही हाव करू नये. छुट्टी का इंतजार. बहुत समय पहले किसी शहर में गट्टू नाम का बच्चा अपने मम्मी पापा के साथ रहता था. गट्टू किसी से बात नहीं करता था और ना ही किसी के साथ खेलता था. वो बस हमेशा अकेला रहता था. गट्टू, जाओ बाहर खेलो. नहीं मम्मी, मुझे खेलना वेलना अच्छा नहीं लगता. और स्कूल तो उसे बिल्कुल ही पसंद नहीं था. इसलिए स्कूल पहुंचते ही पहले पीरियड की घंटी बजते ही वो छुट्टी होने का इंतजार करने लगता था. गट्टू, तुम क्या कर रहे हो? छुट्टी होने का इंतजार कर रहा हूँ. इस वजह से उसके सभी सब्जेक्ट्स में बहुत कम मार्क्स आते थे. एक बार फिर जब उसके मार्क्स बहुत कम आए तो उसकी टीचर उसे प्रिंसिपल के पास ले गई. प्रिंसिपल सर, एक बार फिर गट्टू के सभी सब्जेक्ट्स में बहुत कम मार्क्स आए हैं. अब आप ही इसे समझाइए. ये कहकर टीचर वहाँ से चली गई. प्रिंसिपल ने गट्टू से कहा, क्या बात है गट्टू, तुम्हारे इतने कम मार्क्स क्यों आए? वो इसलिए कि मुझे स्कूल अच्छा ही नहीं लगता. क्या? हाँ, मुझे स्कूल आना बिल्कुल भी अच्छा नहीं लगता. लेकिन स्कूल में तो नई नई किताबें होती हैं, नए नए दोस्त होते हैं जिनके साथ हम खेलते हैं, बात करते हैं. तो फिर तुम्हें स्कूल अच्छा क्यों नहीं लगता? क्योंकि मुझे पढ़ना, खेलना और किसी से बात करना कुछ भी अच्छा नहीं लगता. गट्टू की बात सुनकर प्रिंसिपल समझ गए कि असली परेशानी क्या है. उन्होंने गट्टू से कहा, चलो मैं तुम्हें एक कहानी सुनाता हूँ. एक बार किसी गांव में चंदन नाम का लड़का रहता था. जब चंदन बड़ा हुआ तो उसने तय किया कि अब मैं भी गांव के बाकी लोगों की तरह शहर में काम करने जाऊंगा. और अगले दिन वो कुछ गांव वालों के साथ चल दिया. गांव और शहर के बीच में एक बहुत बड़ी नदी आती थी. नदी देखकर चंदन रुक गया और सोचने लगा, मैं ये नदी कैसे पार कर पाऊंगा? मुझे तो तैरना ही नहीं आता. कहीं नदी पार करने के चक्कर में मैं पहले दिन ही डूब ना जाऊं. क्या हुआ चंदन, तुम क्या सोचने लगे? चलो जल्दी से तैर कर नदी पार करो. चंदन जानता था कि अगर उसने कहा कि उसे तैरना नहीं आता तो सभी उसका मजाक बनाएंगे. इसलिए उसने कहा, नहीं नहीं, मैं तैर कर गया तो मेरे कपड़े गीले हो जाएंगे. आप सब चलो, मैं नदी के आगे से घूम कर आता हूँ. लेकिन नदी तो बहुत बड़ी है, तुम समय से काम पर नहीं पहुँच पाओगे. मैं बहुत तेज दौड़ता हूँ, देखना मैं तुमसे पहले पहुँच जाऊंगा. चंदन के ऐसा कहने पर गांव वाले तैर कर नदी पार करके चले गए और चंदन नदी पार करने के लिए दौड़ पड़ा. लेकिन नदी बहुत लंबी थी. ये नदी तो सच में बहुत लंबी है. लेकिन कोई बात नहीं, मैं समय पर काम पर पहुंच जाऊंगा. लेकिन जब वो काम पर पहुंचा तब तक बहुत देर हो गई थी. मुझे पहले दिन ही देर हो गई. कोई बात नहीं, कल से मैं जल्दी आ जाऊंगा. अगले दिन वो सूरज निकलने से पहले ही घर से निकल पड़ा. उसने दौड़कर नदी पार की और सबसे पहले काम पर पहुंच गया. आज तो मैं काम शुरू होने से पहले ही काम पर पहुंच गया. ऐसे ही अब वो रोज सबसे पहले जागकर नदी पार करके काम पर जाने लगा. फिर एक दिन उससे जागने में देर हो गई. वो दौड़कर नदी तक पहुंचा तो सभी गांव वाले नदी पार कर रहे थे. चंदन, लगता है आज तुम्हें देर हो गई. आज तुम टाइम से काम पर नहीं पहुंच पाओगे. गांव वालों ने तैरकर नदी पार कर ली और चंदन वहीं खड़े सोचने लगा, अगर मैं आज काम पर नहीं गया तो मालिक बहुत गुस्सा होंगे. लेकिन मुझे तैरना भी तो नहीं आता. लेकिन चंदन के पास कोई रास्ता नहीं था, इसलिए उसने सोचा, चलो एक कोशिश करता हूँ. ये सोचकर वो नदी में कूद गया. अरे ये पानी तो बहुत गहरा है, लोग कैसे तैर लेते हैं? मुझे तो बहुत डर लग रहा है. फिर उसने तैरना शुरू किया और देखते ही देखते वो तैरने लगा. उसे खुद अपने पर विश्वास नहीं हुआ.
अरे मैं तो तैरने लगा। मुझे तो पता ही नहीं था कि मुझे तैरना आता है। और फिर वो रोज बाकी गांव वालों की तरह तैर कर नदी पार करने लगा। तो गट्टू, इस कहानी से हमने क्या सीखा? यही कि तैरना आसान होता है। नहीं, इस कहानी से हमने ये सीखा कि जब तक तुम दूसरे बच्चों से बात नहीं करोगे, तुम्हें कैसे पता चलेगा कि तुम्हें उनसे बात करना अच्छा नहीं लगता, या तुम्हें खेलना अच्छा नहीं लगता, या पढ़ना अच्छा नहीं लगता। इसलिए तुम ये सभी चीजें करके देखो और फिर तय करो। गट्टू प्रिंसिपल की बात समझ गया। अगले दिन उसने सभी बच्चों से बात करने की कोशिश की। गट्टू, तुम्हें कौन से कार्टून्स अच्छे लगते हैं? मुझे YouTube पर आने वाले पुनटून किड्स के कार्टून अच्छे लगते हैं। वो तो हमें भी अच्छे लगते हैं। और गट्टू को उनसे बात करना अच्छा लगने लगा। ऐसे ही उसने पढ़ना शुरू किया तो उसे पढ़ना भी अच्छा लगने लगा और खेलना भी। अरे, ये स्कूल तो बहुत ही अच्छी चीज होती है। अब मैं कभी भी स्कूल की छुट्टी का इंतजार नहीं करूँगा। इस तरह प्रिंसिपल की कहानी सुनकर गट्टू ने छुट्टी का इंतजार करना बंद कर दिया और वो स्कूल एंजॉय करने लगा।